क्रांतिकारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, तुम्हा आम्हा सर्वांचे बाप संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो। छत्रपती शंभूराजे बलिदान दिवस बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, मान्यवर कांचीराम या त्रिवेणी संगमावर ज्या परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्याही सर्व चळवळीतील मान्यवरांना त्यांच्या विचारांना नमन करतो, अभिवादन करतो। या 2 दिवसीय आंबेडकरी अस्मिता परिषदेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष, बहुजन हितकारणी सभेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बंडू उपाख्य नागवंश नगराळेजी, या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक रिपब्लिकन नेते माजी उपाध्यक्ष नगरपालिका ब्रह्मपुरी, ज्यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगताच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ज्यांनी स्वेच्छेने उद्घाटकाची जबाबदारी स्वीकारली आणि एकंदरीत आमची ऊर्जा इन्क्रीज केली, ते आमचे चळवळीतील बंधू आदरणीय नेते अशोक भाऊ रामटेकेजी। या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे सचिव, एक बहुजन समाजातील उद्योजक आदरणीय दिलीप भाऊ वावरेजी, सोबतच या कार्यक्रमाचे स्वागत सचिव आमचे चळवळीतील धम्मबंधू मृणाल मेश्राम सर, काही तांत्रिक अडचणीमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या पाठीमागे त्यांची सुद्धा ऊर्जा आहे आणि त्यांचा सुद्धा एक आशीर्वाद आहे आमच्या टीमला। ते मृणाल मेश्राम सर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले भारतातले एक नामी विचारवंत, ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराज असतील, शंभूराजे असतील, यांच्या जीवनचरित्रावर एक प्रचंड अभ्यास असणारे आणि खास करून विशेषतः महिलांना माहीत असेल, एक फिल्म इंडस्ट्रीजमधले मोठे अभिनेते, ज्यांच्या अनेक सिरियल गाजलेल्या आहेत, मुलगी झाली हो अशा अनेक सिरियल आहेत, पिक्चर्स आहेत। ते नामी विचारवंत सुप्रसिद्ध अभिनेते आदरणीय किरण मेश्राम सर, माने सर, किरण माने सर, आणि या कार्यक्रमाला उद्घाटक मार्गदर्शक म्हणून लाभलेले रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय देशकबाबू खोब्रागडे, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे ते आमचे चळवळीतील मार्गदर्शक, आमचे डॅडी, रिपब्लिकन ज्येष्ठ नेते, ज्यांनी संपूर्ण ह्यात रिपब्लिकन चळवळीमध्ये निष्ठेने आणि प्रामाणिकमध्ये काम केलेलं आहे, त्यांचा खऱ्या अर्थाने या कार्यक्रमामध्ये सत्कार व्हावा ही आयोजकांनी ठरवलं आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार तुमच्या आमच्या समक्ष या ठिकाणी होत आहे। ते आमचे नेते आदरणीय पी मेश्राम सर। दुसरे सत्कार मूर्ती आहेत, अल्पावधीतच एक नौखे लेखक म्हणून ज्यांनी संपूर्ण भारताला गरड घातली, इथल्या प्रस्तावित लेखकांना चपराक मारली, ते आमचे बंधू, ज्यांची कादंबरी गाजली ते 50 दिवस। आपण पाहलात
कोरोनाचा 2-3 वर्षाचा प्रवास, त्या कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी प्रत्यक्ष दौरा करून कुठे कुठे काय अवस्था आहे, कोरोनामध्ये काय अवस्था आहे, हे सर्व हेरून प्रत्यक्ष पाहून त्यांनी ते 50 दिवस ही कादंबरी लिहिली आणि अल्पावधीतच ती प्रसिद्धीस आली. ज्यांचा अभ्यासक्रम अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये घेण्यात आला ते आमचे मित्र धम्मबंधू पवनभाऊ भगत आणि या कार्यक्रमाचं संचालन करणारे आमचे मित्र ॲडव्होकेट मोटघरे सर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व चळवळीतील बंधू आणि भगिनींनो, खरं तर या चंद्रपूर शहरामध्ये चंद्रपूर शहर म्हणजे एक वैचारिक शहर आहे, एक वैचारिक जिल्हा आहे. या मातीमधूनच रिपब्लिकन चळवळीची धुरा घेऊन ज्यांनी नेटाने संपूर्ण भारतभर काम केलं ते दिवंगत नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. त्यामुळे या चंद्रपूर शहराला एक अनन्यसाधारण महत्त्व राहिलेलं आहे. यापूर्वी प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम झालेत, पुढे होत राहतील. परंतु आपण एरवी पाहतो की 14 एप्रिल आली तर आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करतो, बुद्ध पौर्णिमा आली तर आपण कार्यक्रम घेतो, संविधान सन्मान दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतो. परंतु आम्ही मात्र या कार्यक्रमाचं नियोजन करताना एक आमची वेगळी भूमिका होती. बहुजन हितकारणी सभेची निर्मिती 22 जुलैला झाली. मधल्या पिरियडमध्ये आम्ही काही उपक्रम हातात घेतले, काही आंदोलनं केलीत. परंतु आमचा एक संकल्प आहे, संचालन करताना त्यांना धावता स्पर्श केला की ज्या महामानवांनी संपूर्ण आयुष्य बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी घरावर तुळशीपत्र ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी काम केलं, मान्यवर कांचीराम साहेब आहेत, त्यांनी यूपी सारख्या राज्यामध्ये एक रिपब्लिकन चळवळ, एक बहुजन चळवळ त्या ठिकाणी रुजवली, नव्हे त्या ठिकाणी सत्ता हस्तगत केली. ही जी माणसं आहेत ही शेवटच्या श्वासापर्यंत चळवळीसाठी, चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, तुमच्या आमच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे आणि नेटाने काम केलेलं आहे. परंतु आज आपण बघतो सोशल मीडियाचा जमाना आहे, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, सर्व गोष्टी आपण क्षणात साध्य करतो. परंतु वैचारिक जी आपली लेवल आहे, वैचारिक जी बांधिलकी आहे ती मात्र या परिस्थितीमुळे कुठेतरी मागे मागे जात आहेत. परंतु ज्या महामानवांनी जे काही तुमच्या आमच्यासाठी केलेलं आहे, त्यांचे जे विचार आहेत ते विचार मात्र या ठिकाणी तुम्हाला मिळून पुढे न्यायचे आहेत. आणि म्हणून 2 दिवस या सर्व महामानवांचा विचार घेऊन या ठिकाणी बौद्धिक विचारांची देवाणघेवाण व्हावी, आदान प्रदान व्हावी, नव्या आजच्या युवकांना चळवळीमध्ये कसं जोडता येईल, त्यांना कसं सामावून घेता येईल, नव्हे त्याही पलीकडे जाऊन त्यांच्या खांद्यावर चळवळीची धुरा कशी देता येईल, या अनुषंगाने या 2 दिवसीय आंबेडकरी साहित्य परिषदेचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलं. आम्हाला माहीत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही 8-10 लोकांनी प्रचंड मेहनत घेतली. वाटलं की एक वैचारिक ताकद देणारी ही परिषद व्हावी, एक ऐतिहासिक परिषद व्हावी, हे आमचा हेतू होता. परंतु आजच्या घडीला सुद्धा या ठिकाणी उपस्थिती जर बघितली तर आम्हाला सुद्धा फार चिंता पडलेली आहे. ती चिंता यासाठी की संपूर्ण महामानवांनी आयुष्यभर खस्ता खाऊन तुम्हाला जे सन्मानानं जगण्याचं जे जीवन दिलं आणि मात्र आपण आता आपमतलबी झालो की काय, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी
15 दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि पायाला भिंगरी बांधून आम्ही काम केलं, मेहनत घेतली आणि आज या ठिकाणी या परिस्थितीची आम्ही या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. बंधूंनो, मंचावर अनेक मान्यवर आहेत. या संपूर्ण चळवळीच्या निमित्तानं ते आपले विचार मांडणार आहेत. परंतु निश्चितच चळवळीच्या दृष्टीनं जर विचार केला तर किमान आपण राजकीय जे प्लॅटफॉर्म आहे, आपलं जे राजकारण आहे, ते कुणाला काय कसं करायचं ते आपण करावं. परंतु या ठिकाणी समाजाची एक सांघिक ताकद, सर्व समाजाची एक सांघिक ताकद, बहुजन समाजाची एक संघ ताकद या ठिकाणी निर्माण व्हावी, यामागचा आमचा उद्देश आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही परिषदेचं आयोजन केलं. मी या ठिकाणी जास्त न बोलता मी प्रास्ताविक रूपामध्ये एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आयोजक या नात्याने जय भीम, जय भारत. आज या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये छत्रपती शंभूराजे बलिदान दिवस, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी व मान्यवर काशीरामजी यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर बहुजन हितकारणी सभेच्या वतीनं आयोजित आंबेडकरी अस्मिता परिषदेचे स्वागताध्यक्ष मान्य दिलीपजी वावरे, या परिषदेचे अध्यक्ष आमचे मित्र आणि या हितकारणी सभेचे सुद्धा अध्यक्ष माननीय बंडूर नागवंश नगराळे, या परिषदेला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले सुप्रसिद्ध अभिनेते तथा विचारवंत माननीय किरणजी माने, त्याचप्रमाणे मार्गदर्शक म्हणून ज्यांची मंचावर उपस्थिती आहे अशा माननीय हबप माईसाहेब पाटील, त्यांच्या आदरणीय मातोश्री, आमचे मित्र कोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय देशकजी खोब्रागडे, आदरणीय ज्येष्ठ नेते माननीय पी व्ही मेश्राम, माननीय माऊलीकर साहेब, आमचे मित्र माननीय पवनजी भगत, या सभागृहात बसलेले माननीय डॉक्टर राजेंद्र गावतुरे, महिला नेत्या माननीय अभिलाषा गावतुरे, आपल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सेवानिवृत्त माननीय प्रभूजी राजगडकर, पुरोगामी चळवळीतले माननीय हिराचंदजी बोरकुटे, ज्येष्ठ नेते माननीय अंकुशजी वाघमारे, या बहुजन हितकारणी सभेचे माननीय सुरेशजी नारनवरे, या संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित सर्व प्रिय महानुभाव, मित्रांनो, आपल्या ह्या परिषदेचं उद्घाटन होतं 11 वाजताचं. 1:30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला, म्हणजे आपण 2.5 तास उशिरा चाललो आहोत. आणि म्हणजे हे सत्र संपण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या सभागृहामध्ये आपणाला, आम्हाला सगळ्यांना लोकांची उपस्थिती कमी दिसते आहे. त्यामुळं माझ्यासमोर असा प्रश्न पडतो की या सभागृहामध्ये गर्दी होऊ नये यासाठी काय कोण षडयंत्र तर नाही केलं बंडूभाऊ?
म्हणजे इथं चंद्रपुरामध्ये सुद्धा षड्यंत्रकारी लोक आहेत का, असा प्रश्न माझ्यासमोर पडतो. पूर्वीच्या काळी महाराष्ट्रामध्ये काही झालं, भूकंप झाला, महामारी झाली, बॉम्बस्फोट झाला, अनेक असे काही प्रश्न उपस्थित झाले, त्यावेळी लोक शरद पवारांची नाव घेत होते. हे झालं शरद पवारांमुळे. शरद पवारांचा याच्यामध्ये हात आहे. तर असो, म्हणजे आता हे सभागृह आहे, या सभागृहामधल्या तीनही गाल्यामधल्या लोकांना जर बसवलं एका गाल्यामध्ये तर एक गाला पूर्णपणे भरून जाईल. तरी असो, ज्या विचारानं या ठिकाणी लोक स्वयंस्फूर्तीनं आलेले आहेत ते महत्त्वाचे आहे. माहीत आहे की उन्हाळ्याचे दिवस आहेत, परंतु मला वाटते की सगळ्यांच्या घरी AC नाही आहे आणि हा पूर्ण AC हाल आहे. हे त्या महापुरुषामुळं हे आपल्याला संधी मिळते आहे AC हालमध्ये बसण्याची. आता आमचे जिल्ह्याचे नेते अंकुशजी यांच्या बाजूला बसलेले काय आरामात बसलेले आहेत. म्हणजे काही लोक डुलकी मारायला जरी आले असते AC हॉलमध्ये तरी चाललं असतं. तर मित्रांनो, या राज्यामध्ये अनेक संमेलनं होतात. मग ज्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन, अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, झाडीबोली साहित्य संमेलन, आणि ह्या सगळ्याच संमेलनामध्ये अध्यक्ष उद्घाटक यांचे जनरली लिखित स्वरूपाचे तेथे भाषणं असतात. अगोदरच वेळ झालेला आहे आणि मला अंदाज होताच, आणि त्यामुळे मी माझं उद्घाटकीय भाषण हे लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी आणलेलं आहे. त्यामुळं मी जास्त काही वेळ वाया घालवणार नाही, कारण की महत्त्वाचं आमचे सुप्रसिद्ध अभिनेते विचारवंत माननीय किरणजी माने यांचं प्रामुख्यानं या ठिकाणी महत्त्वाचं मार्गदर्शन होणार आहे. त्याच्यामुळे मी फटाफट आपलं उद्घाटकीय भाषण या ठिकाणी आटोपण्याचा प्रयत्न करतो. आज आपण आंबेडकरी अस्मिता परिषदेला या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन मी करावे असे आयोजकांना का वाटले मला सांगता येणार नाही. चळवळीमध्ये मी प्रदीर्घ काळापासून सक्रिय असल्याने व महाराष्ट्रातील बहुतेक आंबेडकरी विचारांच्या चळवळीशी माझे ऋणानुबंध असल्याने मला उद्घाटन करण्यास निमंत्रित केले असावे असे मला वाटते. त्याबद्दल आयोजक समितीचा मी आभारी आहे. आता सुरुवातीलाच मी उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं, तरीसुद्धा या परिषदेचा उद्घाटक असल्यामुळे मी परत दुसऱ्यांदा या परिषदेचं उद्घाटन झाल्याचं या ठिकाणी जाहीर करतो. खरे तर नक्की आज काय विचार मांडावे, कोणत्या विषयावर आपल्याशी संवाद साधावा, हा खरे तर प्रश्नच आहे. कारण आजच्या या सांप्रत काळी आपण सर्वच कोणत्या विचार संकटामध्ये सापडलो आहे हे सर्वांना माहीतच आहे. आत्यंतिक टोकाच्या अस्मिता जागवून देश विखंडित करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत असल्याचे आपण सगळे अनुभवतो. अशा परिस्थितीत, अशा वातावरणात आपणास आंबेडकरी अस्मिता परिषद भरवण्याची का गरज पडली, हा सुद्धा प्रश्नच आहे. डॉक्टर आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी अस्मिता या 2 भिन्न बाबी आहेत असे मला वाटते.
व्यक्तीची अस्मिता आणि समूहाची अस्मिता किंवा एखाद्या समाज गटाची अस्मिता ह्या भिन्न बाबी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारव्यूह हा समग्र मानव समाजाला व्यापून टाकणार आहे. त्यांचे विचारतळ हे मानवमुक्तीचे आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांनी मनुष्य स्वतंत्रपणे कोणत्याही दडपणाशिवाय जगला पाहिजे, जगू शकला पाहिजे, याविषयी त्यांची धारणा निश्चित होती. म्हणूनच दिनांक 31 मे 1936 रोजी अखिल मुंबई इलाका महार परिषदेमध्ये मनुष्याच्या स्वतंत्र असण्याबाबत ते म्हणतात, जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो, त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जो तो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र असतो असे मी मानतो. जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचाराची ज्योत विझली नाही, तो स्वतंत्र आहे असे मी मानतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणुकीने वागत नाही, जो कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बावले न होण्याइतकी बुद्धी स्वाभिमान ज्याला आहे, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. आज आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर असा स्वतंत्र माणूस, असा स्वतंत्र विचार करणारा समूह आपणास दिसतो काय? हा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो. वरील अवतरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मनुष्य जगण्याच्या अस्मितेचा विचार अग्रक्रमाने अधोरेखित करतात असे नमूद करणे उचित होईल. पण आज आपल्या देशामध्ये 2014 नंतर अशा स्वतंत्र जगण्याची, स्वतंत्र मनुष्याची पुरी व्याख्याच बदलून गेली आहे. एक देश, एक नेता, एक पक्ष, एकच नेता अशा एक चालकानुवर्ती राज्यशासन व्यवस्थेकडे वाटचाल करतो की काय, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे अत्यंत सुनियोजित प्रयत्न आपण सर्वजण अनुभवत आहे. आणि यामध्ये केंद्रस्थानी अस्मितेचे राजकारण आहे असे आपणास वाटत नाही का? आत्यंतिक टोकाच्या अस्मितेच्या राजकारणाने देश विघटित होतो की काय? बहुसांस्कृतिक असलेल्या देशातील सामाजिक सलोखा, सामाजिक सौहार्द बिघडून तर जाणार नाही, माणसाचं वैरी तर होणार नाही, माणसांच्या मनाचा झालेला विकास अवरुद्ध तर होणार नाही, अशी साधार भीती येथे उपस्थित सर्वांनाच वाटत असेल. सुसंस्कृत असणे, मनाच्या विकासाबाबत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 1956 रोजी केलेल्या भाषणातील कथन मला महत्त्वाचे वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे.
म्हणून दोन्हीचाही विचार करावाच हवा. मनाचा विकास झाला पाहिजे, मन सुसंस्कृत झाले पाहिजे, ते सुसंस्कृत बनवले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध येण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानवजातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही. समग्र मानवजातीची चिंता वाहून त्याच्या उत्कर्षाची दुर्धर्म इच्छा धरणारे बाबासाहेब आजच्या या भयान स्थितीमध्ये आपणाला आठवतात. त्यांच्या विचार आणि तत्वव्यूहामध्ये समग्र माणूस केंद्रस्थानी आहे. त्यासाठीच त्यांनी संविधानाच्या प्रिएम्बल उद्देशिकेमध्ये आम्ही भारताचे लोक असा आवर्जून उल्लेख केलेला आहे. येथे व्यक्तीच्या अस्मितेसह देशाची अस्मिता अधोरेखित केली, न की कोणत्या विशिष्ट धर्माची, विशिष्ट समाजगटाची. आज आपला देश एका उन्मत्त विचाराच्या दिशेनं घेऊन जाण्याचा कसोशीनं प्रयत्न होताना आपल्याला दिसतो. त्यासाठी बहुसांस्कृतिक असलेल्या देशाची घडीच विस्कटून टाकण्याचे अनेक प्रयत्न होताना तुम्ही आम्ही सर्वच उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. देशासमोर बेकारी, कुपोषण, छोट्या उद्योगांची होणारी पिछेहाट, शिक्षण क्षेत्रात एक विशिष्ट विचारांचा प्रसार करण्याचा अट्टहास, त्यासाठी अभ्यासक्रमात नको ते विषय घुसळण्याचा प्रयत्न, आरोग्याच्या सेवासह रेल्वे, विमानसेवा, कोळसा यासारखे उद्योगांचे खाजगीकरण, बँकांच्या खाजगीकरणाकडे विद्यमान सरकारचा असणारा कल, विशिष्ट उद्योग मित्रांना सर्व प्रकारचे उद्योग दानात देणे, आदिवासींचे वास्तव्य असलेल्या जंगल प्रदेशात कॉर्पोरेट्सना मुक्त संचार करण्याचा परवाना देणे, दलित समाज घटकांना राखीव जागेच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून विघटित करणे, UPSCमध्ये लॅटरल एंट्रीच्या नावाखाली भरती करून राखीव जागा करण्याचे प्रयत्न, धर्माच्या ग्लानीने बेसिक प्रश्न चर्चेतच येणार नाही, मूलभूत प्रश्नाकडे लोकांनी लक्षच देऊ नये असे षड्यंत्र रचने अंमलात आणणे, विशिष्ट धर्मीयाविरुद्ध हेट स्पीच, विचार स्वातंत्र्याची गळचेपी, मतभिन्नता दर्शवणाऱ्या विरुद्ध कायद्याची भीती दाखवून त्याला जेरबंद करणे, कलावंतावर बंधनं आणणे. महाराष्ट्र तर आता जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली विरोधी मतांची मुस्कटदाबी करणारा कायदा आणण्याचा प्रयत्न करणे, हे सर्व आज का घडत आहे? हे आम्ही भारताचे लोक म्हणून कधी विचार करणार आहोत की नाही? की आपणही अस्मितेचा झेंडा हातात घेऊन त्याच मार्गाने जाऊ इच्छितो का? पुन्हा येथे डॉक्टर बाबासाहेबांचे वक्तव्य आठवते. बौद्ध धर्मात 75% ब्राह्मण भिक्षू होते, 25% शूद्राद्री होते, परंतु भगवंतांनी सांगितले, हे भिक्खुओ, तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातीतून आला आहात, आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक असतात, मात्र त्या सागराला मिळाल्या की त्या पृथक राहत नाही, त्या एकजीव व समान होतात. बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान. सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते. त्याचप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जाते व सर्वजण समान असतात.
अशी समता सांगणारा एकच महापुरुष आहे आणि तो महापुरुष भगवान बुद्ध होय. हे डॉक्टर बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956 रोजी सांगितले. याचाच अर्थ बुद्ध धम्म स्वीकारून बाबासाहेबांना जातीचे उच्चाटन करण्याचा मानस ह्या सगळ्या घटनाक्रमामधून अधोरेखित होते. परंतु वर्तमानात अनेक प्रसंगी जात अधिक प्रबळ मजबूत होताना आपल्याला दिसते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तिगत किंवा सामाजिक अन्यायाचा प्रसंग आला त्यावेळी वेगवेगळ्या जात समूहातील कार्यकर्ते लोक याकडे तो अन्यायग्रस्त आपल्या जातीतील आहे का याचा विचार करताना आपल्याला दिसतात. म्हणजे त्याची खातरजमा करतात. एखाद्यावरती अन्याय झाला तो आपल्या जातीचा आहे का, झाला 2 मिनिटात, आपल्या जातीचा आहे का, मग तो अनुसूचित जातीचा असेल तर अनुसूचित जातीचे लोक त्या ठिकाणी आंदोलन करतात. जमातीवरती अन्याय झाला असेल तर त्या ठिकाणचे लोक येतात. भटक्या विमुक्तामध्ये त्याच्यावरती अन्याय झाला असेल तर त्या जातीचे लोक पुढे येतात. ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून कधी बघणार आहोत की नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, इथं जातीचं उच्चाटन करायचं, इथली जात व्यवस्था नष्ट करायचं, परंतु अनेक घटनाक्रमावरून आपल्या लक्षामध्ये येते की जात व्यवस्था अजूनही आपण जोपासतो आहोत आणि त्यामुळं बौद्ध धम्मालासुद्धा या ठिकाणी जास्त काही चालना मिळते असं काही दृश्य आपणाला दिसत नाही आहे. असा एखादा विशाल पट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेसमोर विशाल दृष्टी त्यांच्या मनात आणि तत्वात आहे. ते आयुष्यभर सतत चिंतन करत होते. येथील धर्माच्या चिकित्सेसह अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानवविज्ञानशास्त्र, कायदाशास्त्र अशा विविध ज्ञानशाखेत त्यांचा संचार राहिला आहे. येथे चिंतनाविषयीचे बर्ट्रांड रसेलचे एक अवतरण आठवते. तो म्हणतो, चिंतनामुळे आपण संबंध विश्वाचे नागरिक बनतो. तटांनी वेढलेल्या आणि इतर जगाशी झगडत राहणाऱ्या केवळ एका नगराचे नागरिक उरत नाही. विश्वाचा असा नागरिक असण्यामध्ये माणसाचे खरे स्वातंत्र्य सामावलेले असते. संकुचित आशा आणि भीती दास्यातून त्याची मुक्तता होते. मित्रांनो, आता आमचे अध्यक्ष मला इशारा करत आहेत, पण मी आटोपतो लवकरच. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीतला सुवर्ण काळ म्हणजे दलित पॅंथरचा काळ. दिनांक 29 मे 1972 रोजी दलित पॅंथरचा जन्म झाला आणि दिनांक 7 मार्च 1977 रोजी दलित पॅंथर बरखास्तीची घोषणा झाली. ह्या संघटनेचं आयुष्य किती जेमतेम 5 वर्षाचं. परंतु दलित पॅंथर एक झंझावात होता. संघटनेचे रूपांतर खडखडत्या चळवळीमध्ये झाले आणि मग प्रत्येक तरुण हाच एक चळवळ झाला होता. दलित पॅंथरचा हा लढा केवळ संपत्तीसाठी नव्हता, तो होता घटनात्मक अधिकारासाठी. घटनात्मक अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी, तो होता समतेची प्रस्थापना करण्यासाठी, तो होता स्वातंत्र्याचे मोल जपण्यासाठी, तो होता एकूणच समाजामध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी, तो होता माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी. रिपब्लिकन पक्षाचा सुद्धा सुवर्णकाळ होता असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. या पक्षाच्या खात्यावर सुद्धा अनेक महत्त्वाचे लढे व आंदोलनाचा इतिहास आहे. या पक्षाचे अनेक खासदार आणि आमदार होऊन गेल्याचे आपण पाहतो. एकूणच या सामाजिक व राजकीय चळवळीचा गौरवशाली इतिहास आहे. परंतु अलीकडचं समाजकारण व राजकारण याची झालेली दुर्दशा मनाला अत्यंत क्लेश देणारी आहे. त्यामुळे चळवळीमध्ये आलेली मरगळ झटकून नव्या उभारीनं समाजामध्ये
प्रभावीपणे काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे असं मला वाटते. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात आपण वंचित, शोषित आणि अभावग्रस्त जीवन जगणाऱ्या समाज घटकासोबत राहणार आहोत की नाही, आणि अशा सर्वच दलित, आदिवासी, शोषित घटकासाठी आपण लढणार आहोत की नाही हा कळीचा मुद्दा आहे. तेव्हा आंबेडकर तत्त्वज्ञान हे मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान आहे. सोबत फुले, शाहू, पेरियार इत्यादी आहेतच. अस्मितेचे हत्यार कसे वापरायचे हे आजच्या घडीला आपण विचार केला पाहिजे. अस्मिता असावी, पण ती आत्यंतिक टोकाची नको. ही लढाई, आजची लढाई कठीण आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, विचारवाहक आहोत, तर मग आपणाला विवेकाची कास धरावीच लागेल. बाकी सगळं मी आपणावर सोपवतो. आज या ठिकाणी बहुजन हितकारणी सभेच्या वतीनं अत्यंत चांगली परिषद घेण्याचा प्रयत्न बंडू नगराळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केला. याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात या बहुजन हितकारणी सभेच्या समाजहितासाठी ज्या काही पुढच्या गोष्टी करण्याचा त्यांचा मानस असेल, त्या सर्व गोष्टींना आपण आंबेडकरी विचाराचे लोक, आपण या चंद्रपूरचे नागरिक त्यांनी साथ द्याल, निश्चितपणे सहकार्य कराल अशी अपेक्षा या परिषदेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि अधिक वेळ झाल्यामुळे आणि महत्त्वाचं माननीय किरणजी माने यांचं मार्गदर्शन आपणाला ऐकायचं असल्यामुळे मी माझं उद्घाटकीय निवेदन याच ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज बहुजन हितकारणी सभेच्या वतीने चंद्रपूर येथे आंबेडकरी अस्मिता परिषद इथे आयोजित केलेली आहे. या प्रथम सत्राचे सन्माननीय अतिथी सुप्रसिद्ध अभिनेता तथा विचारवंत माननीय किरण माने सर, तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय अशोक रामटेके सर, या मंचावर उपस्थित असलेले मार्गदर्शक देशकजी खोब्रागडे साहेब, सोबतच आजच्या या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती आणि ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत माननीय PV मेश्राम सर, तसेच दुसरे सत्कारमूर्ती पवनजी भगत सर, या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बंडूभाऊ तसेच उर्फ नागवंश नगराळे सर, संस्थापक अध्यक्ष बहुजन हितकारणी सभा, आत्ताच प्रास्ताविका करून गेलेले सुरेश नारनवरे सर आणि संचालन करीत असलेले माननीय ॲडव्होकेट रवींद्र मोडगरे सर, सोबतच या मंचावर उपस्थित असलेल्या ताई पाटील मॅडम आणि इतर सर्व सन्मान्य मंच, या कार्यक्रमास उपस्थित असलेले चंद्रपूर शहरातील सर्व OBC संघटनांचे सन्मान्य पदाधिकारी
आंबेडकरी संस्थाचे संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व चंद्रपूरवासीय, आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम. आज छत्रपती शंभूराजे बलिदान दिवस तसेच बॅरिस्टर राजेभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी शताब्दी निमित्त व मान्यवर कांशीरामजी जयंती पर्वावर इथे आंबेडकरी अस्मिता परिषद 2 दिवसीय हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आत्ताच प्रास्ताविकेमध्ये सांगितल्याप्रमाणे बहुजन हितकारिणी सभेचे जे काही सन्माननीय पदाधिकारी आहेत त्यांनी मागील हा कार्यक्रम जवळपास 2 महिन्यापूर्वी आयोजित करून त्याकरिता सतत असे रात्रंदिवस धावपळ केलेली आहे. प्रचाराकरिता ते प्रत्येक ठिकाणी या चंद्रपूर शहरामध्ये तर नव्हे तर इतर ग्रामीण भागामध्ये पण त्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविकेमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण इथे आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे याची आपल्याला सर्वांना जाणीव आहे. मागील 10 ते 12 वर्षापासून आपण म्हणतो आहे की संविधानावर घाला घातला जात आहे, संविधानाची पायमल्ली होत आहे, बहुजनावर अन्याय होत आहे आणि आपण एवढं जे काही आपण शिक्षण संविधानाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन जे काही आपण समाजकार्य करत आहोत तरी पण जे मनोवादी जे काही व्यवस्था आहे ती आपल्यावर भारी पडत आहे. त्याचं जर आकलन करायचं जर असेल तर अशा पद्धतीच्या ज्या काही प्रबोधनात्मक कार्यक्रम या शहरामध्ये यापूर्वी पण झालेले आहे आणि आता पण होत आहे. पण एवढंच आपण प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन ऐकून होत नाही तर त्याचं आचरण पण व्हायला पाहिजे. एवढे आपण जे काही आपण बघतो आहे की राजकीयदृष्ट्या आपण कितीतरी विखरलेलो आहोत. जोपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आपल्या हातात सत्तेची चाबी मिळत नाही तोपर्यंत आपण आपला उद्धार करू शकत नाही. आणि खऱ्या अर्थानं संविधानामध्ये जे काही दिलेलं आपल्याला अधिकार आहेत, जे आपले हक्क आहेत ते आपल्याला मिळवता येत नाही. त्याचाच फायदा जे काही आता सत्तेवर बसलेले लोक आहेत ते घेताना आपल्याला दिसत आहे. आणि आपण बघतो आहे की या देशामध्ये जातीय दंगली मोठ्या प्रमाणात घडवून आणल्या जात आहे. ते कोण घडवत आहे हे आपण सर्व वैचारिक लोक आहेत, आपल्याला माहीत आहे. त्यापासून आपल्याला सावध राहण्याची जरूरत आहे. म्हणूनच किरण माने सरांसारखे जे काही विचारवंत आहे आणि उद्या पण मोठे वक्ते येणार आहेत अशांचं जे काही विचार आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता त्याची जबाबदारी कोणत्यातरी संघटनेनं घेणं आवश्यक आहे. आणि त्याचं एवढंच नव्हे तर त्याची आपल्याला आचरण पण करावं लागेल. जरी आपण काही मतभेद असले तरी राजकीयदृष्ट्या थोडंसं काहीतरी विसरून एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आपण बघतो की जेव्हा कधी इलेक्शन येतो व मतदानाचा वेळ येतो त्यावेळेस आपण गटागटामध्ये विखुरल्या जातो. एखादा अन्याय झाला तर आपण रस्त्यावर येण्यासाठी आपण एकमेकाला फोन करतो, त्याचं नियोजन करतो, तेव्हा मात्र आपण एकत्र येतो. पण खऱ्या अर्थानं आपल्याला आता राजकीयदृष्ट्या पण एकत्र येण्याची फार आवश्यकता आहे. कारण की त्याशिवाय जे काही संविधानामध्ये आपल्यासाठी दिलेलं आहे त्याचा आपल्याला फायदा होणार नाही आणि पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळं आज या कार्यक्रमाच्या निमित्त एवढंच आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपण पुढे भविष्यामध्ये कमीत कमी राजकीयदृष्ट्या तरी एकत्र यावं आणि वैयक्तिक आणि असे मतभेद बाजूला ठेवावे, स्वार्थ बाजूला ठेवावा. स्वार्थ आणि मतभेद ठेवून काही समाजाचं भलं होत नाही. त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र यावं असं या प्रसंगी मी आपल्याला आवाहन करतो. आणि मला इथे या बहुजन हितकारणी सभेने या आयोजकांनी मला
स्वागताध्यक्षाचा जो मान दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहो. आणि या 2 दिवसीय सत्राचं आपल्याला चंद्रपूरवासियांना खूप फायदा होईल आणि निश्चितच त्याचा आपण विचार करून आपण आचरण कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. चळवळीतील सर्वच महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो. आदरणीय किरण माने सर, आमचे मार्गदर्शक अशोकराव रामटेके, वावरे सर, या मंचावर उपस्थित आमचे मित्र प्रफुल्ल मावलीकर, पवन भगत, देशक खोब्रागडेजी आणि माईसाहेब पाटील. एक 5 मिनिटांमध्ये मी कन्क्लूड करतो आणि आपणाला जी आतुरता लागलेली आहे मानेसाहेबांच्या भाषणाची त्यासाठी मी त्यांचा वेळ मोकळा करतो. बंधूंनो, आपण जर सर्वच मानत असाल की या आंबेडकरी चळवळीमध्ये आणि समाजामध्ये उदासीनता आहे, नक्कीच आहे, आम्हीही मानतो. आणि वावरे साहेब असतील, आम्ही अनेक मंडळी सातत्याने कार्यक्रम घेत आहोत की राजकीय पराभवाच्या परिणामातून जी उदासीनता समाजामध्ये पसरलेली आहे ती जर घालवायची असेल तर मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन झालं पाहिजे, हे आम्ही ठरवून टाकलेलं आहे. आमचं दुसरं म्हणणं असं आहे की मग आंबेडकरी चळवळीमध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत, मग मायावतीजी असतील, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा चंद्रशेखर यांचा पक्ष असेल, आम्ही खेदाने या निर्णयावर आलोत की यापैकी कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षांना संपवून येणाऱ्या 15 वर्षाच्या काळामध्ये पुढे जाऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. मायावतीजीला बाळासाहेब संपवू शकत नाही, बाळासाहेबांना मायावतीजी संपवू शकत नाही, एक दुसऱ्याला संपवू शकत नाही. आणि मग एकादुका आमदार खासदार येतील. त्याच्या पलीकडे मला राजकीय चित्र जे आहे ते काही उत्साहवर्धक दिसत नाही. आणि मग हा जो काही कालावधी आहे, हा कालावधी हिंदू राष्ट्राकडे जातो, भारताचं संविधान बदलण्याच्या दिशेने जातो. आणि मग आमचे 3 मोठे पक्ष जर राजकीयदृष्ट्या काही अचीव करत नसतील तर मग ही राज्यघटना बदलू द्यायची काय, किंवा मग या देशाला हिंदू राष्ट्र बनवू द्यायचं काय? ते जर नसेल, ते बनवू द्यायचं जर नसेल तर मग आपल्याला एक पर्याय तो पुढे घेऊन आला पाहिजे. आणि तो पर्याय मला असा दिसतो की 10-20 आमदार आणि खासदार तुमचे जरी आले तरी तुम्ही मोदींना आणि बीजेपीला रोखू शकत नाही. परंतु आंबेडकरी समाज जर एकत्र आला तर मोदी नाही, त्याच्या बावाजीला सुद्धा आपण थांबवू शकतो. ही काळ्या दगडावरची रेष आहे. 1964ला आमदार खासदार नव्हते, सत्ता नव्हती, तरी पण या देशातल्या बलाढ्य सरकारला आपण झुकवू शकलो. ही गोष्ट समजून घ्या. आता राजकीय परिणामातून, राजकीय यशातून तुम्ही इथल्या संविधानाला वाचवू शकत नाही किंवा तुम्ही मोदीला थांबवू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटते की हा समन्वय जो झाला पाहिजे, आंबेडकरी विविध पक्षामध्ये समन्वय झाला पाहिजे. म्हणून मान्यवर काशीरामजी, म्हणून माननीय दिवंगत राजेभाऊ खोब्रागडे, हा आम्ही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. बॅठे साहेबांचे अनुयायी काशीरामजीच्या अनुयायाला मानत नाही, विरोध आजही आहे, कायम आहे. रिपब्लिकन वर्सेस बहुजन, मुठभर समाज आहे आणि त्याच्यामध्ये 2 डिव्हिजन आहेत, बहुजन रिपब्लिकन. नुकसान कोणाचं होत असेल तर या देशातल्या आम्हा सर्व दलित शोषित पीडितांचं नुकसान होणार आहे. मग आपण निर्णय घेणार की नाही घेणार? मग निर्णय घ्यावा लागेल. आणि म्हणून आमचा हा प्रयत्न आहे की एक समन्वय घडवायचा. सत्ता कशी आणायची किंवा किती सत्तेपर्यंत जायचं याची मांडणी आपण पुढे करणार आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आमची जी प्रेरणा शंभूराजे आहेत ते अस्मितेसाठी लढले. स्वराज्य शिवरायांनी उभं केलं, ते स्वराज्य त्यांनी जाऊ दिलं नाही. औरंगजेबाने
पर्याय ठेवला होता शंभूराजेंकडे की तुम्ही हे 16 तुमचं स्वराज्य देऊन टाका माझ्याकडे. एक युवक त्या सम्राटाला ज्याने पूर्ण देश प्रदाकरण केला त्याला जेरीस आणून सोडलं. आणि मग शंभूराजे त्यांना पर्याय ठेवला की तुम्ही जर स्वराज्य जर सोडत असाल तर आम्ही तुमचा जीव वाचवू. ते बोलले माझ्या वडिलांनी हे स्वराज्य उभं केले माझ्यासाठी, तो अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी कदापि माझं स्वराज्य सोडणार नाही. म्हणून महाराजांचे शंभूराजांचे हाल त्या मनुस्मृतीप्रमाणे करून मारण्यात आलं. कारण ब्राह्मणांनी सांगितलं की या माणसाची अस्मिता फार टोकाची आहे आणि हा माणूस जर जिवंत राहिला तर मग इथल्या ब्राह्मणांचं काही खरं नाही. हे स्वराज्याची जी अस्मिता जोपासली तीच पुढे आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या शोषितांना स्वराज्य कोणासाठी होतं तर स्वराज्य हे 17 पगड आमचे बहुजन आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी होतं. बाबासाहेबांनी संविधानामध्ये तेच सांगितलं. आणि मग त्यांचे अनुयायी बॅटरसाहेब खोब्रागडे असतील किंवा घाशीरामजी असतील ती धुरा पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बंधूंनो, हे सर्व करत असताना कोणासाठी केलं? या समाजासाठी केलं, पिढ्यांसाठी केलं. आणि आजची पिढी, इथे जर गायनाचा कार्यक्रम असता, इथे जर नाटकाचा कार्यक्रम असता, मनोरंजनाचा कार्यक्रम असता तर तुडुंब गर्दी असते. आणि मग आमच्याकडल्या ज्या अस्मिता ज्या आहेत निर्माण झालेल्या, जय 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 भीम एवढं म्हटलं की झाली अस्मिता. दुपट्टा टाकला लांब लचक निळा दुपट्टा आणि मग दिसले की वा 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 आंबेडकरी अस्मिता. नांदन नांदन रमाच नांदन गाण्यावर ताल धरते आमची तरुणाई, झाली अस्मिता. बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी येऊन नतमस्तक झाले, झाली अस्मिता. बस उद्या बाबासाहेबांचा 65 फुटाचा पुतळा बीजेपी दीक्षाभूमीवर मांडणार आहे या जन्मशताब्दी वर्षामध्ये. तिथे आम्ही अस्मिता शोधणार. बीजेपी आमच्या प्रतीकांमध्ये आम्हाला गुंतो, आमच्या अस्मिता या प्रतीकामधल्या अस्मिताच्या माध्यमातून आमच्या युवकाला कशी डायव्हर्ट करू शकते त्याचं त्यांनी षड्यंत्र केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना बळी पडणार नाही. असे संमेलनं आणि जे परिषदा ज्या आहेत आम्ही निराश होणार नाही. या निराशेला चिरल्याशिवाय राहणार नाही, बिलकुल चिरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा जो संदेश जो आहे आम्ही यापूर्वी तिथल्या बीजेपीच्या लोकांना दिलेला आहे. सुधीर मुनगंटीवारने आम्हाला ओपन चॅलेंज दिलेलं आहे. मी वार आहे, वार कसा करायचा मला माहीत आहे, त्यांनी मला उद्देशून म्हटलेलं आहे. आणि कदाचित असेल षड्यंत्र, आम्ही हार मानणारे नाही. आणि म्हणून या अस्मिता ज्या आहेत या अस्मिता तुम्ही जर केवळ प्रतीकामध्ये शोधत असाल ठीक आहे, आम्हाला ते तरुणाईचं मान्य आहे. परंतु त्यासोबतच वैचारिक अस्मिता जी आहे ती आपण आपली सिद्ध केली पाहिजे, दाखवली पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार आपण या ठिकाणी आत्मसात केले पाहिजे. आजच्या युवकांना इंटरनेटच्या काळात, सोशल मीडिया काळामध्ये बाबासाहेबांचे ग्रंथ घरी पडलेले जरी असतील कोणी वाचत नाही. म्हणून आंबेडकरी वैचारिक अस्मिता जी आहे ती जागृत करणं फार महत्त्वाचं असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून या परिषदेच्या माध्यमातून आम्ही 4-5 विषय या ठिकाणी वैचारिक मांडणी करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि 2 दिवस याच्यावर विस्तृत चर्चा होणार आहे. माननीय रणजित मेश्राम साहेब येतील, त्यानंतर आपले प्राचासाहेब आहेत तेही येणार आहेत, माननीय लक्ष्मण यादव तेही मांडणी करणार आहेत. मी या ठिकाणी आमच्या अस्मितेच्या लढ्याला साथ देण्यासाठी माननीय मानेसाहेब या ठिकाणी आले. तेही अस्मितेसाठी लढताय. कशाला लढताय? आमचे बहुजनांची पोरं जे फिल्म सिटीमध्ये आहेत किंवा टी व्हीवर जे दिसतात त्यांच्यासोबत जो भेदभाव होतो, माने साहेबांसोबत एवढा प्रचंड भेदभाव झालेला आहे, लक्षात घ्या. त्यांच्या पोटावर मारलेला आहे, पोटावर. त्यांच्यासोबत जो अन्याय झाला ते वाचल्याबरोबर मी त्यांच्या 1-2 पोस्ट वाचल्या, त्यांचं मनोबल बघितलं मी. एक ताकदीचे कलाकार एका सिरियलमध्ये ते टॉपवर गेल्यामुळे फार पॉप्युलर झाले आणि मग त्यांचे हजारो लाखो त्यांचे चाहते निर्माण झाले. आणि मग झालं काय की मोदीच्या एका सभेला, पंजाबमधल्या सभेमध्ये लाखो लोकांची व्यवस्था केली बसण्याची. प्रचंड मोठा असे क्लब ग्राउंड सारखे 7-8 ग्राउंड भरले असते, एवढी प्रचंड व्यवस्था केली.
आणि त्या तेवढ्या व्यवस्थेमध्ये जर लोक किती बसले असतील तर केवळ 700 खुर्च्या तिथे भरलेल्या होत्या. आणि त्या 700 खुर्च्या भरल्या असल्यामुळे माने साहेबांनी एक साधा त्याच्यावर टीका केली, कमेंट केली. कारण कमेंट का केली त्याच्यावर की मोदींनी 700 लोकांच्या सभेमध्ये भाषण केलं नाही, ते सभेमध्ये गेलेच नाही, ते परत गेले. त्याच्यावर माने साहेबांनी कमेंट केलं आणि ते कमेंट केल्याबरोबर माने साहेबाला उद्ध्वस्त करण्याचं या ठिकाणी BJP यांनी त्यांच्या हे ट्रोल गँग जी आहे त्यांनी साबित करून धमक्या दिल्या, प्रचंड धमक्या, मारण्याच्या धमक्या दिल्या. उद्ध्वस्त करू, तुला काम कसं मिळते बघून घेऊ. एका बहुजनामधल्या खंबीर माणसाला, कलावंताला, मर्द मराठ्याला, शंभूरायावर, बाबासाहेबावर, संविधानावर जो बोलतो, मांडतो, त्या व्यक्तीला धमक्या, मुलांना मारून टाकू, पत्नीला हे करून टाकू. ट्रोलगॅम तुम्हाला माहीत असेल BJPची किती वाईट लोक आहेत ते. मग ही आमची वैचारिक मांडणी करणारी जी लोक आहेत, माने साहेबांसारखी आहेत, जे पॉप्युलर झालेली आहेत, एका पोस्टला लाखो शेअर मिळतात त्यांना एवढं मिळते. मग अशा लोकांचे आवाज जर बंद केला जात असतील तर मग आमची वैचारिक अस्मिता कोण पुढे आणेल, कोण प्रबोधन करेल. म्हणून हा आवाज जो आहे तो दाबला गेला नाही पाहिजे. हा आवाज जो आहे तो हा सगळीकडे बुलंद राहायला पाहिजे. आणि जे कोणी आमचा आवाज पुढे करणारे आहेत, मांडणारे आहेत, त्यांना आम्ही बळ दिलं पाहिजे, आम्ही बळ दिलं पाहिजे. कफल्लक करून टाकलं हो या माणसाला, कफल्लक. तो स्टँडर्ड राहू शकत नाही. ज्या 10 सिरियल मिळायच्या 2 सिरियल मिळत नाही, 5-5 सिनेमामध्ये काम करायचे, 1 सिनेमा मिळत नाही. बोले मी दबघायला येईल परंतु मी माझ्या बहुजन समाजाला सोडणार नाही आणि माझी लाईन सोडणार नाही. काय प्रयत्न केला? स्त्रियांना पुढे करून त्यांचं चारित्र्यहन करण्याचा प्रयत्न केला, डगमगले नाही. आणि मग त्या स्त्रिया समोर आल्या आणि त्या स्त्रियांनी म्हटलं नाही, माने साहेब आमच्या बापासारखे आम्हाला ट्रीट केलेलं आहे, तुम्ही त्यांना बदनाम करू नका. एवढं षड्यंत्र केलं. हे बहुजनांचे आमचे जे विचारवंत आहेत यांना संपवण्याचं जे नाटक आहे, हा सुद्धा या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणि संविधान संपवण्याच्या याच्यातला एक तो मोठा भाग आहे. आम्ही नपुसक आहोत का? आम्ही फाईट केलं पाहिजे आणि अशा माणसांना आम्ही मोठं केलं पाहिजे. मी आज या ठिकाणी बहुजन हितकारी सभेतर्फे माननीय माने साहेबांना 1 लाख रुपयांची मदत जी आहे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. आणि समाजाने सुद्धा माने साहेबाला आर्थिकदृष्ट्या कुठलीही कमतरता पडू देऊ नये यासाठी त्यांना सुद्धा आर्थिक सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. बंधूंनो, असे जे व्यक्तिमत्व आहेत हे जर समाजामध्ये टिकले, त्यांना जर आपण हिंमत देऊ शकलो तर मग हा जो अस्मितेचा लढा जो आहे तो आपण पुढे जिंकू शकतो. आणि म्हणून मी या ठिकाणी या 2 दिवसाच्या परिषदेमध्ये मला बोलेल, परंतु मान्यवरांचे विचार जे आहेत आपल्या सर्वांना लवकरात लवकर आपण त्यांच्याशी संवाद होईल म्हणून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. आंबेडकरी अस्मिता परिषदेतर्फे आज ही जी परिषद होत आहे त्या ठिकाणी माझा सत्कार करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या महापुरुषाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण बसलेलो आहोत त्याच्याबद्दल 2-4 शब्द मला बोला असं वाटतं आहे. थोडं मला क्षमा कराल, मला डॉक्टरने सांगितलं की जास्त बोलायचं नाही, जास्त उभं राहायचं नाही आणि त्याच्यामुळे मी खूप काही बोलणार नाही. हे छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी पर्वावरती ही या ठिकाणी ही परिषद होत आहे. मी बॅरिस्टर साहेबांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. आपल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये काही ज्यांना मी जवळून पाहिलं अशामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या फार मी जवळ राहिलो आहे. त्याचं कारण असं होतं की
संस्था चालवताना, शैक्षणिक संस्था चालवताना मी वारंवार त्यांच्या भेटी घेत होतो, त्यांच्यासोबत राहत होतो. आणि त्यांचा जो स्वभाव पाहिला राजकारणामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये वगैरे, तेव्हा मला असं वाटते की राजकारणामध्ये बॅरिस्टर साहेबांच्या सारखा म्हणजे त्याने आयुष्यात कोणत्याही पक्षाशी तडजोड केलेली नाही आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत त्याचे 1-2 उदाहरण मी सांगेन तुम्हाला. सुरुवातीला त्यांचं कसं काम होतं राज्यसभेमध्ये याच्यावरती थोडंसं मी प्रकाश टाकतो. राज्यसभेमध्ये मोठे मोठे दिग्गज लोक होते आणि काही लोक तर असे होते की आपला दंडा घेऊन ते त्या आसनाकडे जायचे वगैरे. आणि अशावेळी पीठासीन अधिकारी जो असतो त्याला कसरत करावी लागते. बॅरिस्टर साहेब त्यावेळी असताना राजनारायण वगैरे सारखे माणसं त्यांच्या हातामध्ये नेहमी दंड असायचा आणि अनेक वेळा ते धावून गेले पीठासीन अधिकारी. एकदा असंच झालं की बॅरिस्टर साहेब काही वेळासाठी आपल्या जागेवर गेले, आपल्या रूममध्ये गेले आणि त्याच्याऐवजी दुसरे जे पीठासीन अधिकारी होते ते बसले होते. रामनारायणचं समाधान झालं नाही म्हणून ते दंडा घेऊन समोर गेले आणि पीठासीन अधिकाऱ्याला भीती वाटली किंवा मला हा काय करतो, मारतो की काय वगैरे, म्हणून तो पटकन गेला बॅरिस्टर साहेबाच्याकडे आणि त्यांना बोलवून आणलं. बॅरिस्टर साहेब त्याला म्हणाले, मिस्टर राजनारायण, फर्स्ट गो टू युअर सीट. बॅरिस्टर साहेबांचा आवाज हा करडा होता आणि बॅरिस्टर साहेबांचा म्हणजे तसं दरारा होता, त्याच्यामुळे राजनारायण आपल्या जागेवर बसले. दुसरं मी त्यांच्याबद्दलची आणखी एक गोष्ट सांगतो की राज्यसभेचं म्हणजे उपाध्यक्षपद सांभाळताना ते अतिशय कठोरपणे आणखी चांगल्या पद्धतीनं काम करत होते. आणि ही गोष्ट इंदिरा गांधी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लक्षात आली होती. आणि म्हणून जेव्हा हे रिटायर झाले बॅरिस्टर साहेब, तेव्हा त्यांची इच्छा अशी होती की बा यांनी उपराष्ट्रपती व्हावं. म्हणून त्यांनी एक प्रपोजल पाठवला की तुम्ही उपराष्ट्रपती व्हा. परंतु त्यांनी एक अट टाकली होती की तुम्हाला काँग्रेसची तिकीट, म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर किंवा काँग्रेसची तुम्ही एक रिसीट फाडायला पाहिजे की मी काँग्रेसचा सदस्य आहे म्हणून वगैरे. बॅरिस्टर साहेबाने म्हणजे ते काय मान्य केलं नाही, कारण मी आपल्या पक्षाची प्रतारणा करू शकत नाही अशा प्रकारे बॅरिस्टर साहेब होते. आणि म्हणून त्यावेळी ते उपराष्ट्रपती झाले नाही. कित्येक दिवसपर्यंत ती जागा तशीच राहिली आणि शेवटी काँग्रेसला नायला जास्त BD जत्ती यांना उपराष्ट्रपती करावं लागेल. तर अशा प्रकारे बॅरिस्टर साहेबांनी त्या ठिकाणी असं कार्य होतं. राजकारणामध्ये आपण पाहतो की चळवळीमध्ये अनेक बाबासाहेबांच्या जवळ राहिलेले अनेक काम केलेले लोक भलत्या ठिकाणी गेले. कोणी राज्यपाल झाले तर कोणी मंत्री झाले, कोणी काही झाले. बॅरिस्टर साहेब त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले आणि शेवटपर्यंत ते आपला पक्ष त्यांनी चालवला. आणि म्हणून एक निष्ठावान कार्यकर्ता बाबासाहेबांचा पाईक म्हणून ते जगत होते. त्यासाठी त्यांचे जेवढे म्हणजे आपण आभार मानायला पाहिजे तेवढे कमी. आणि त्यांच्या या जन्मशताब्दी पर्वावरती आम्ही त्यांना थोडंसं आपली आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल पुन्हा त्यांचं एक शैक्षणिक कार्य होतं. त्यांनी चंद्रपूरमध्ये सिद्धार्थ विद्यालय, नानोरीमध्ये सिद्धार्थ विद्यालय, वरोऱ्यामध्ये डॉक्टर आंबेडकर वसतिगृह, चंद्रपूरमध्ये डॉक्टर आंबेडकर वसतिगृह अशा संस्था काढल्या. आणि विस्तार करण्याची इच्छा असतानाही त्यांना ते करता आले नाही, कारण आपल्यामध्ये जे मोडतोड करण्याची जी प्रवृत्ती आहे ती त्यांना पाहावत नव्हती. आणि म्हणून त्यांनी काय आज शैक्षणिक संस्थांचं काही विस्तारीकरण केलं नाही आहे. मी त्यांच्याबद्दल अधिक न बोलता
तुम्ही माझा सत्कार केला याबद्दल तुमचे मी आभार मानतो. मी काही लाईफ अचिव्हमेंट माझं काय आहे असं मी मानत नाही, परंतु मी एक सांगू इच्छितो की माझ्या या वयापर्यंत मी ज्या ज्या संस्थांच्यामध्ये कामं केलं त्या ठिकाणी की नाही प्रामाणिकपणे कामं केलं. मी सिद्धार्थ हायस्कूलला मुख्याध्यापक होतो, 30 वर्षापर्यंत राहिलो. माझ्या कार्यकाळामध्ये सिद्धार्थ विद्यालयाचे 10 वर्षामध्ये 5 विद्यार्थी मेरिटमध्ये आले. तरी हे मला माझी समाधानाची गोष्ट आहे. आणि वसतिगृह जे आहे ते वसतिगृह बंद पडू दिले नाही. अनेकांना माहिती असेल की वसतिगृह चालवताना कशी दमछाक होते, शासनाची ग्रँट मिळत नाही, मग तुम्ही उधार आणून काही करा वगैरे, पुराणा उपाशी ठेवता येत नाही. जे मुलं त्या ठिकाणी येतात त्यांना कोणत्याच प्रकारची फी किंवा काही द्यावं लागत नाही. तर हे व्यवस्था करण्यासाठी बॅरिस्टर साहेबांनी खूप प्रयत्न केले आणि म्हणून मी स्वतःच्या त्यांचा म्हणजे आभारी आहे. आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलवून माझा सत्कार केला, तसं मी काही खूप त्या सत्काराला खूप म्हणजे काही लाईफ टाईम अचिव्हमेंट नाही आहे असं मी मानतो. कदाचित तुम्हाला आवडत असेल की माझ्या या 90 वर्ष वयापर्यंत मी जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि म्हणून आपण मला ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. आताच PV सरांनी आपल्याला बद्दलची जी काही या चंद्रपूर जिल्ह्यातली चळवळीची माहिती सांगितली. अतिशय महत्त्वाची माहिती होती की अनुभवातून ही काही आमच्यासारख्यांना माहिती होतं की कशा प्रकारची चळवळ चालली होती आणि कशा पद्धतीने त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, आपल्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चळवळ कशी वाढेल त्यासाठी संस्था कशा निर्मिती होतील आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आपले बहुजनांचे लेकरं कसे शिकतील या पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. बात करनी है तो किसी की ईमान की करो, बात करनी है तो किसी की ईमान की कर, अगर पूजा ही करनी है तो किसी के ज्ञान की कर, मत कर पूजा इस भगवान की, अगर पूजा ही करनी है तो भारत के संविधान की कर, भारत के संविधान की कर. धन्यवाद सर. यानंतर या सत्रामधले मार्गदर्शक म्हणून आदरणीय देशक खोब्रागडे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष खुरीपा चंद्रपूर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन करावं. ज्यांची आज आपण ज्यांचा बलिदान दिवस म्हणून या ठिकाणी छत्रपती शंभूराजे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. बाबासाहेबांनी आपला मानसपुत्र म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना जी उपाधी दिली त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. आणि नंतरच्या काळामध्ये या आंबेडकरी चळवळीला किंवा बहुजन चळवळीला माननीय कांशारामजीने जे सत्तेकडे वाटचाल करत असताना त्यांना घेऊन गेलं, असे कांशीरामजींना विनम्र अभिवादन करतो. आज आपण या ठिकाणी बहुजन हितकारणी सभेच्या मार्फतीने आंबेडकरी अस्मिता परिषद
चं आयोजन केलेलं आहे. या अस्मिता परिषदेचे अध्यक्ष माननीय बंडूभाऊ नगराळे, या खास करून पुण्याहून ज्येष्ठ कलावंत, ज्येष्ठ सिनेमा अभिनेता किरण मानेजी, या ठिकाणी मावकरजी, आणि या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते आणि माझ्या वडिलांसारखे पी. मेश्रामजी, दिलीप वावरेजी आणि पवन भगतजी आणि समस्त आंबेडकर परिषदेला उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, मी या ठिकाणी आंबेडकर परिषद, अस्मिता परिषदेला, या अस्मिता परिषदेमध्ये अगोदरच्या काळातील लोकांनी आंबेडकरी चळवळीला कसं वाहून नेलं, या अनुषंगाने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या जयंती शताब्दी महोत्सव वर्षाच्या निमित्त आणि ज्यांच्या जयंती पर्वावरती, कांशीरामजीच्या पर्वावरती या ठिकाणी मी काही उल्लेख करू इच्छितो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचं जेव्हा पहिल्यांदा भेट झाली, बॅरिस्टर साहेबांची, जे चंद्रपूर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आला असता त्यांचं स्वागत 1943ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्वागत करतात. अवघ्या 18 वर्षाचे असताना त्यांची प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट होते. त्यांचा बॅरिस्टरांचा प्रवास ची अगर समजा दिशा बघितली, 43 मध्येच बाबासाहेब बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंना मध्य प्रांताचं शेड्यूल फेडरेशनचं महासचिवपदी नियुक्त करतात. हा त्यांचा प्रवास सुरू होतो. नंतरच्या काळामध्ये ते उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी चंद्रपूरला मध्ये आपण नेहमी बॅरिस्टरांच्या जयंतीनिमित्त असो की त्यांच्या कार्यप्रणालीवरती असतो, आपण बरेचसं त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत आहे, पण मी त्या जास्त ओहपामध्ये न जाता संक्षिप्तमध्ये या ठिकाणी मी त्यांच्याबद्दल मांडणी करू इच्छितो. आपण बघितलं असाल, लंडन इथून 12 ॲटलॉची डिग्री घेऊन परदेशात परतात आणि तो दिवस म्हणजे 49ला डिग्री घेतात आणि 1950ला मुंबई पोर्टला जो 26 जानेवारी 1950चा प्रजासत्ताक दिन असतो आणि त्या ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचं आगमन होतं. समोरचा कालखंड काम करत असताना बघितलं, बाबासाहेबांच्या मंत्रावरती, बाबासाहेबांच्या सोबतीला एक नौका युवक हा चळवळीमध्ये काम करत असताना बाबासाहेबांना वाटतं की बॅरिस्टरांना आपण मोठी जबाबदारी द्यायला हवी. त्या अनुषंगाने 16 ऑगस्ट 1955ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची केंद्रीय कार्यकारिणीची मीटिंग असते, पण तत्वच बाबासाहेब म्हणतात माई आंबेडकरांना की तू बॅरिस्टरांना सांग की मी जे घोषणा करेल तू त्यावरती काही बोलू नको. कारण असं 1955ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी बैठक होते आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब असतात आणि त्या ठिकाणी एन शिवराज सारखे, दादासाहेब गायकवाड सारखे प्रचंड बलवान लोक असताना एका बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंसारख्या 30 वर्षाच्या मुलाला
महासचिव म्हणून नियुक्ती करतात. मी सांगायचं तात्पर्य असं, त्या नियुक्तीला दादासाहेब गायकवाड असतील. दादासाहेब गायकवाड असं म्हणतात की बाबासाहेब हे रत्नपारखी होते. त्यांनी जी निवड केली असेल ती नक्कीच रत्नाची निवड केली असेल, नक्कीच रत्नाची निवड केली असेल. म्हणजेच बाबासाहेब हे रत्नपारखी असल्यामुळे आम्ही बॅरेसाहेबांचं नेतृत्व, दादासाहेब गायकवाडपासूनचं समस्त मंडळ हे मान्य करतो. 1956च्या बौद्ध धम्माचा नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी दीक्षा झाली. नागपूर तत्वच, चंद्रपूर या ठिकाणी बॅरेसाहेबांनी बाबासाहेबांना म्हटलं की आपण चंद्रपूरला पण बौद्ध धम्माची दीक्षा द्यावी, आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन बाबासाहेब या ठिकाणी 16 ऑक्टोबर या ठिकाणी दीक्षा समारंभ होतो. पण फार काळ बाबासाहेबांना नसतो, आणि बाबासाहेबांच्या 6 डिसेंबर 1956ला महापरिनिर्वाण होतो. त्या दिवशी त्यांचा महापरिनिर्वाण दिवस आपण मनवतो जो, आणि नंतरचा कालखंड एक राजकीयदृष्ट्या म्हणून 1 जानेवारी 1957ला शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारिणीची मीटिंग होते, आणि त्या प्रेसिडियमचं बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंना अध्यक्ष बनून बहाल करतात. 1957ला बहाल केल्याच्या नंतर त्यांच्या नेतृत्वामध्ये, शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नेतृत्वामध्ये या भारतातील निवडणुका होतात, आणि 9 खासदार निवडून येतात. महाराष्ट्रातील 17 आमदार येतात, आणि भारतात एकंदरीत 27 आमदार येतात त्यांच्या नेतृत्वामध्ये. 58ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंना पहिल्यांदा राज्यसभेवरती निवड होते, आणि समस्त शेड्यूल कास्ट फेडरेशनने जी निवडून केली आलेले जे खासदार असतील, आणि तत्वातच त्याच 57मध्ये 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाची स्थापना होते, आणि त्या पहिल्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेचे अध्यक्ष म्हणून एन शिवराज असतात, आणि महासचिवपदी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची नियुक्ती होते. मी यासाठी संदर्भ सांगू इच्छितो, 1957च्या नंतर 59कडे येत असताना पार्लमेंटमध्ये अनेक विधेयक मांडण्यात येतात. उच्च परीक्षेच्या ज्या काही अनुसूचित जातीसाठी ज्या आरक्षण असलं पाहिजे, UPSC असेल, जे काही असेल, त्याचा आरक्षणामध्ये ते बिल पारित करण्यात येतं. असा यांचा कालखंड सुरू होतो. मी यासाठी बोलू इच्छितो की नंतरचा जो प्रवास, या रिपब्लिकन चळवळीचा प्रवास सुरू होतो, आणि तो प्रवास सुरू असतानाच काही गोष्टी येतात पक्षामध्ये. कुठे काही म्हणजे नंतरच्या ज्या निवडणुका होतात, 1963ला फक्त 3 खासदार निवडून येतात, आणि नंतर त्याचं चिंतन होतं, आणि त्या चिंतनाच्या बैठकीच्या नंतर हा प्रवास आपण रिपब्लिकन पक्षाला कसा आपण त्याचं योगदान दिलं पाहिजे आणि कसा तो समोर नेला पाहिजे, या अनुषंगाने ते प्रयत्न करत असतात. 1900 म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंना भारतातच नव्हे, परराष्ट्रामध्ये पण त्यांना निमंत्रण देण्यात येतं, आणि जागतिक पातळीवरती सुद्धा पण अमेरिकेचं निमंत्रण येतं, आणि निग्रोच्या संदर्भात आपलं मत व्यक्त करण्याच्या अनुषंगाने, त्यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार या अनुषंगाने व्याख्यानाला संबोधित करतात, आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट मार्टिन लुथर
हे त्यांचं स्वागत करतं. या सर्व बाबींच्या समोर जात असताना बॅरिस्टर साहेबांनी बौद्ध धम्माचा दीक्षांत समारंभ उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, आपल्या बाजूचा बोरगाव असेल, या ठिकाणी धम्मदीक्षाचे सोहळे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी बौद्ध धम्माचा प्रसार, बाबासाहेबांनी दिलेला धम्माचा प्रसार या होण्याच्या मागे ते नेहमीच कटिबद्ध राहिले आणि प्रयत्नशील राहिले. नंतर 1969 रोजी राज्यसभेच्या उपसभापती जेव्हा निवड होत असताना त्या निवडीमध्ये 1952 पासनं 1969 पर्यंत काँग्रेसचा डेप्युटी स्पीकर वारंवार निवडून येत होता आणि पहिल्यांदा 1969ला जेव्हा डेप्युटी स्पीकरची निवडणूक झाली, त्या निवडीमध्ये त्या काँग्रेसच्या मारार म्हणून जे राज्यसभा खासदार होते त्यांचा काँग्रेसचा पराभूत होतो आणि डेप्युटी स्पीकर म्हणून बॅरिस्टर साहेबांची निवड होते. मी यासाठी सांगू इच्छितो, अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व ठेवणारा हा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे समोर वाटचाल करत असताना असंख्य विषयावरती संसदेमध्ये असेल, संसदेच्या बाहेर असेल, भूमिहीनाचा सत्याग्रह असेल, 1957ला महाराष्ट्रामध्ये जो सत्याग्रह झाला आणि अवघ्या 3 मागण्या त्या काळात मंजूर झाल्या आणि महाराष्ट्राच्या जवळपास 2,65,000 एकर जमीन अनुसूचित जाती जमाती, तेली, माळी, कुंभी या लोकांना प्रदान करण्यात आली. भूमिहीनाचा सत्याग्रह नंतरच्या काळामध्ये 63कडे देशव्यापी जेलभर आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये जवळपास 4.25 लाखाच्या आसपास जेलामध्ये तुडुंब जेलभर आंदोलन होतं. अशा दादासाहेब गायकवाडांच्या सोबतच्या नेतृत्वामध्ये रिपब्लिकन पक्षाची वाटचाल होते. मी अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्येच संपवतो. मला या ठिकाणी आयोजकांनी निर्देश दिले आहे की आपण संक्षिप्त घ्यावं, पण बॅरिस्टर साहेबाचा विषय आला म्हणजे थोडंसं राहावंसं नाही होत, तरी पण मी संक्षिप्त घेत. मी जास्त न बोलता मी एक आणीबाणीचा काळचा उल्लेख या ठिकाणी प्रामुख्याने करेल. 1975ला आणीबाणी लागतं आणि त्या आणीबाणीचं ला बॅरिस्टर साहेब विरोध करतात. कंटकाला जसं नख लावलं या पद्धतीने विरोध प्रदर्शित करतात आणि ही आणीबाणी ज्यावेळेस लागतं तर त्यावेळेस जयप्रकाश नारायणसारखं, जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी यांना तुडुंबात जेलात टाकण्यात होतं, पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंना जेलात टाकण्याची इंदिरा गांधीची हिंमत नव्हती होत. कारण हा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी. मी अगर याला समजा आतमध्ये टाकलं तर देशामध्ये हे रान पेटल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ती भीतीपोटी ती बॅरिस्टरांना जेलात न टाकता नंतरच्या निवडणुका होतात 77च्या, आणि त्या 77च्या निवडणुकीमध्ये या भारतामध्ये आपले 2 खासदार निवडून येतात. एक बालाघाटकडनं कचुलाल जैन आणि दुसरे गवई जे बहुतेक नाशिकच्या प्रांतामधून निवडून येतात. आणि तत्वतच महाराष्ट्रामध्ये पण 3 आमदार निवडून येतात. मी यासाठी उल्लेख करू इच्छितो, तत्कालीन पंतप्रधान म्हणते की या भारताचा अगर नेतृत्व करण्याचा अगर सक्षम अगर कोणामध्ये असेल तर या भारताला अगर समजा प्राईम मिनिस्टर पाहिजे असेल तर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असलं पाहिजे, असं ती आपलं मत व्यक्त करतं. म्हणजे किती प्रभावशाली. आणि एकंदरीत या प्रवासाला जात असताना मोरारजी देसाईच्या सरकारमध्ये एकंदरीत 27 पक्षांचा सहभाग होतो आणि ही
मोरारजी देसाईच्या काळामध्ये ही सत्ता सुरू असते. तद्वतच 78ला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये बगावत होतं आणि माननीय शरदचंद्रजी पवार हे बॅरिस्टर साहेबांना दिल्ली या ठिकाणी लोधी इस्टेटांचं 58 क्रमांकाचं घर या ठिकाणी भेट घेण्यासाठी जातात आणि त्या भेटीच्या दरम्यानमध्ये चर्चा होते की आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, पण त्या प्रमुख मागण्या आपण मान्य करावं. त्यातली मी एक प्रमुख मागणी या ठिकाणी सांगतो आणि थोडंसं वेळात मी माझं आपलं अल्पमतामध्ये मी भाषण संपवतो. ती प्रमुख मागणीमध्ये ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं औरंगाबाद विद्यापीठाचं जे नामांतर झालं पाहिजे आणि त्या विद्यापीठाचं सभागृहामध्ये आपण मंजुरी घ्यावं. त्या अनुषंगाने या वाटाघाटी होतात आणि बॅरिस्टर साहेब मोरारजी देसाईकडे कचुलालला जैनला घेऊन पाठवतात आणि मोरारजी देसाईंना सांगा की बॅरिस्टर साहेबांचा निरोप आहे, या पुरोगामी लोकशाही आघाडीचा पुलतचा महाराष्ट्राचा CM म्हणून शरदचंद्र पवार यांना डिक्लेअर करण्यात यावं. बॅरिस्टर साहेबांच्या मानविनंतीला म्हणून ते शरदचंद्र पवार हे पहिले CM होतात आणि 17 जुलै दोन्ही विधान परिषदेमध्ये नामांतराच्या विद्यापीठाला नाव देण्याचा दोन्ही सभागृहामध्ये ठराव पारित होतो. मी यासाठी सांगू इच्छितो 1979च्या जवळपास कांशीरामजीची आणि बॅरिस्टरांची भेट होते आणि या भेटीमध्ये त्यांच्या चर्चा होतात. एकंदरीत पाहिलं आजचं वातावरण बघितलं तर मोठं भयावह आहे. मी असं मानतो या आजच्या वातावरणाला बघितलं गेलं असता आपण समजा ही अघोषित आणीबाणी आहे असं मी मानतो आणि या अघोषित आणीबाणीच्या काळामध्ये आपण कसं वावरायला पाहिजे आणि आपण समाचाराने कशा रीतीने आपण एकोपाच्या नात्याने आपण कसं या परिस्थितीला मात दिली पाहिजे या अनुषंगाने आपण अवश्य विचार करायला पाहिजे. आणि अगर समजा खरंच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे त्यांची अगर समजा बघितलं अस्मिता बघितली तर खरंच बाबासाहेबांच्या चळवळीला एक अस्मिता असलेला देणारा व्यक्ती कोणी असेल तर मी असं मानतो की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. मला या ठिकाणी बरीचशी मांडणी करायची होती पण तरी पण अल्प वेळ असल्यामुळे आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्यास मुभा दिली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. आणि पुनश्च या जयंती पर्वावरती आपण सर्व शताब्दी महोत्सवाच्या निमित्त येणाऱ्या चंद्रपूरमध्ये आपण क्रांती घडवूया एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. देशकजी खोब्रागडे यांनी राजाभाऊ खोब्रागडेंची जी काही हिस्ट्री आहे, माहिती आहे, आपल्या पुढे मांडलेली आहे. आणि खरं पाहिलं तर चंद्रपूर जिल्हाच हा राजाभाऊ खोब्रागडेच्या नावाने ओळखला जातो आणि चळवळीचं केंद्रस्थान म्हणजेच चंद्रपूर आहे अशा प्रकारचं मानलं जातं. इसलिए एक शायर कहता है, राजा बन दायक बन, राजा बन दायक बन, कुछ नहीं तो नायक तो बन. संविधान लिखा है हमारे बाप ने, संविधान लिखा है हमारे बाप ने, मगर उसे चलाने के लायक तो बन, उसे चलाने के लायक तो बन. तो इसी के साथ राजाभाऊ खोब्रागडे की जन्म शताब्दी वर्ष इस साल है और इसी का मायने रखते हुए ये प्रोग्राम बहुजन हितकारिणी सभा ने आयोजित किया है. धन्यवाद सर. मैं
इसके बाद या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय अशोक रामटेके साहेब, रिपब्लिकन नेते तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष ब्रह्मपुरी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उद्घाटनीपर भाषण करावं. सगळ्यांना जय शिवराय, जय भीम. आमचे नगराळे सर जरा नाराज होते, फुल भरलं नाही, थिएटर फुल भरलं नाही. मला तर वाटतं की प्रचंड लोक आलेले आहेत आज. खरं तर ही आंबेडकरी अस्मिता आहे. एक माणूस आला तरी त्याचे कोट्यावधी ते पसरत जातात विचार ते. त्यामुळे नाराज व्हायचं कारण नाही नगराळे सर. मी जी पोस्ट केली होती ना, पंतप्रधान परत फिरले होते, मी पोस्ट त्यांचं नावही न घेता केली होती. मी लिहिलं होतं की आमच्या नाटकाला एक प्रेक्षक जरी असला ना तरी आम्ही तेवढ्याच उत्साहात प्रयोग करतो नाटकाचा, एवढंच केलं होतं. त्याच्यावर ट्रोल केलं होतं. पण आज तर भरपूर आहेत आणि विशेषतः डावी बाजू पूर्ण भरलेली आहे. डावी बाजू भरलेली असणं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी एकदा जोशात एक घोषणा देऊया, जय भीम. बस हा आवाज आहे, उत्साह आहे. तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरु संत तुकोबाराया, राजमाता जिजाऊ महासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या पूर्वजांचं, आपल्या महामानवांचं मी आजच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. ही सगळी नावं जेव्हा आपण घेतो ना, अभिमानानं घेतो, त्यावेळी आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातो तो 3 महत्त्वाच्या कालखंडांचा इतिहास. हे 3 महत्त्वाचे कालखंड आधी समजून घेऊया आणि आजच्या परिस्थितीवर येऊया आपण. सगळ्यात पहिल्यांदा येतो तो प्राचीन काळ. या प्राचीन काळात तथागत बुद्ध आले आणि त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना जन्म दिला. बहुजनांसाठी अतिशय उपयुक्त अशी ही मूल्य होती. त्या काळात माणसात उच्च नीच ठरवून भेदभाव करणाऱ्या वैदिकांशी कडवा संघर्ष केला तथागतांनी. आणि ही भूमी मानवतेच्या, प्रेमाच्या, सलोख्याच्या विचारांनी बहरून टाकली. या प्राचीन काळानंतर येतो मध्ययुगीन काळ. या मध्ययुगीन काळात हीच मूल्ये जी आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही बुडणाऱ्या बहुजनांमध्ये रुजवण्यासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता लढले ते जगद्गुरु संत तुकोबाराया. तुकोबाराया म्हणजे बहुजनांचे हिरो होते. वर्चस्ववाद्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले ते. बुद्ध विचार तुकाराम गाथेत उतरवला आणि वारकरी संप्रदायाला परमोच्च बिंदूवर घेऊन गेले ते. नंतर याच विचारांपासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांच्या पायावर स्वराज्याची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली छत्रपती संभाजी महाराजांनी. या तिघांमुळे हा मध्ययुगीन काळ असा सोन्यासारखा लखलखून उजळला. आजही आपल्या बहुजनांसाठी हा मध्ययुगीन काळ म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर आधुनिक काळाचा सूर्य उगवला. या आधुनिक काळात हीच मूल्य जी प्राचीन काळापासून आलेली आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही मूल्य पुन्हा बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली एक त्रिमूर्ती सूर्याच्या तेजानं लखलखली, ती म्हणजे फुले शाहू आंबेडकर. या त्रिमूर्तीनं बहुजनांचं आयुष्य उन्नत केलं, उदात्त केलं, समृद्ध केलं. सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची शस्त्र हातात घेतली आणि सामाजिक शैक्षणिक क्रांती घडवली सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी. त्यानंतर याच मूल्यांच्या आधारानं आपल्या संस्थानामध्ये
क्रांतिकारक पावलं टाकली आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून केली राजर्षी शाहू महाराजांनी. आणि त्यानंतर बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करणारी ही त्रिसूत्री संविधानात आणून या भूमीवरचा वर्चस्ववाद, उच्च नीचता, गुलामगिरी, जातीभेद, वर्णभेद याच्यावर शेवटचा घाव घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आधुनिक काळातली ही जी 3 रत्न आहेत ना आपली, फुले, शाहू, आंबेडकर, ज्यांनी आपल्याला एक देश म्हणून एकत्र बांधलं, सगळ्या बहुजनांना, सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं. स्वातंत्र्याचं मोल मगाशी त्यांनी सांगितलं काय आहे ते. सगळ्यांच्यात समानता आणली, समता आणली, कुणी कुणापेक्षा उच्च नाही, नीच नाही. राजवाड्यात राहणारा माणूस असो किंवा झोपडीत राहणारा माणूस असो, सगळ्यांना समान न्याय. एकमेकांशी बंधुतेचं नातं निर्माण करायची संधी मिळाली. हे सगळं झालं ते या 3 रत्नांमुळे, फुले, शाहू, आंबेडकर. ही 3 रत्नांची माळ जी आहे ना, ती प्रत्येक बहुजनानं 7 काळजाच्या आत जपून ठेवावी अशी इतकी बहुमूल आहे. कारण खूप काही सोसलं होतं आपण ह्या 3 काळात. प्राचीन काळापासून बहुजनांवर, शूद्रांवर, शूद्रांवर, महिलांवर जे अत्याचार झालेत, जे अन्याय झालेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात वर्णन केलीत. पेशावरपासून चेन्नई, कोचीनपर्यंत अस्पृश्यतेचे काय चटके भोगावे लागलेत. त्यातून हा देश मुक्त करण्यासाठी जीवाचं रान केलंय त्यांनी, रक्ताचं पाणी केलंय. आज इथं अनेक महिला आपल्या बरोबरीनं बसू शकतात. शूद्रांपेक्षा वाईट अवस्था होती महिलांची. आज हरिभक्तपरायण आपले पाटील ताई आहे, मागे काही वर्दीतल्या महिला बसलेल्या आहेत ज्या इथे सुरक्षेसाठी आलेल्या आहेत. किती अभिमानाची गोष्ट ही. नाहीतर आपण खूप काही सोसलं होतं. एकाधिकारशाही, हुकुमशाही, लष्करशाही, ब्राह्मणशाही सगळं सोसलंय आपण बहुजनांनी. मोगलाई, पेशवाईचे घाव सोसलेत. त्यानंतर फाळणीची वेदना सोसून काळानं या देशाला जन्म दिला, भारत. हे अनाथ कुपोषित बालक घेऊन आपला भीमराया लोकशाहीच्या झोपडी पुढे गेला. तिला म्हणाला, बाई ग, या लेकराचा सांभाळ कर. ती म्हणाली, माझ्याकडे काय आहे? काय नाही, मातीच्या कुडाची साधी झोपडी आहे माझी, बसायला फाटकी सतरंजी पण नाही, माझ्या अंगावर जुनाट विटलेलं लुगडं आहे, अंगावर दागदागिने नाहीत. भीमराया म्हणला, तरीही हे बाळ मी तुझ्याकडे सोपवतोय, कारण तुझ्या डोळ्यात गोरगरिबांविषयी अपार माया आहे, काळजात शोषित पीडितांविषयी अथांग करुणा आहे, आणि घट्ट पडलेल्या हातावर मानवतेचा, माणुसकीचा दिवा आहे. आजपासून हा देश तुझा, आनंदानं राज्य कर. मग काय, भारतात लोकशाही आली, आनंदी आनंद झाला. अहो, 5000 वर्षांपूर्वी इथं गुण्या गोविंदानं राहणाऱ्या मूल निवासींवर खैबर खिंडीतून आलेल्या युरेशियनांनी केलेल्या हल्ल्यापासून ते पेशवाईपर्यंत अनेक क्रांत्या, प्रतिक्रांत्या पाहिलेल्या या भूमीवर पुन्हा एकदा बुद्ध हसला, कारण बहुजन गुलामगिरीतून मुक्त झाला. आता हे असंच अबाधित राहणार. आता सुवर्णयुग येणार. या आनंदात आपल्याला मस्त झोप लागली. आपल्या महामानवांनी आपल्याला कानी कपाळी ओरडून सांगितलं होतं की प्रत्येक क्रांतीनंतर हे वर्चस्ववादी विषारी साप बिळात लपून बसतात, संधीची वाट बघत, आणि नंतर संधी आली की झेप घेतात, तुम्हाला दंश करतात. विसरून गेलो आपण. थेट त्यांनी डंख केल्यावरच आपल्याला जाग आली. आता जाग आल्यावर आपल्याला कळतंय की आपले हातपाय बांधले गेलेत. जी मूल्य तथागत बुद्धांपासून चालत आली आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्या मूल्यांवरच घाला आलाय. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलंय. सगळ्यात सुंदर मूल्य कुठलं असेल तर स्वातंत्र्य. किती सुंदर मूल्य आपल्याला बुद्धांनी दिलंय, तेच हिरावून घेतलं गेलं आपल्यापासून. तुम्ही काय बोलायचं, कलावंतांनी कला सादर करताना कोणावर टीका करायची, तुम्ही कपडे कुठले घालायचे, कशा पद्धतीचे घालायचे, तुम्ही तुमच्या घरात काय खायचं, तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट काय करायची, एखाद्याच्या पोस्टवर कमेंट काय करायची, सगळ्या गोष्टींवर बंधनं आलीत. तुमचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलं गेलंय. समता नष्ट झाली आहे, बंधुतेची वाट लागलेली आहे.
हे सगळं होऊ कसं शकलं? भीमरायानं एवढं भक्कम संविधान आपल्याला दिलेलं असताना वर्चस्ववाद्यानं हे शक्य कसं झालं याचा जरा आपण थोडासा विचार करूया. मी फार वेळ नाही घेणार तुमचा. याचा विचार करूया, यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग शोधूया. एवढंच आपण करू शकतो आत्ता. हे शक्य कसं झालं? तर मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की ही जी 3 रत्नांची माळ आहे ना, फुले, शाहू, आंबेडकर, आपल्या बेजबाबदारपणाचा फायदा त्यांनी घेतला. आपण ती 7 काळजाच्या आत जपून ठेवायला पाहिजे होती, ती आपण अशी वरच्या खिशात ठेवली. फक्त जय जयकार करत राहिलो त्यांचा. त्यांनी अलगदपणे ती माळ काढून घेतली आणि फुलेंपासून शाहू वेगळे केले, शाहूंपासून आंबेडकर वेगळे केले. ती 3 रत्नांची माळ तोडून टाकली, बहुजनांमध्ये उभी फूट पाडली. आता आपण थोडं प्राचीन काळात जाऊया. तथागत बुद्धांच्या काळात वैशाली नगरी होती, जी आत्ताच्या बिहारमध्ये आहे. या वैशाली नगरीत लिच्छवी समाजाचे लोक राहत होते, ज्यांना वज्जी असंही म्हणत. हे अत्यंत शूर, पराक्रमी, धैर्यवान लोक होते. म्हणजे नंतरच्या काळात आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांची जी गनिमी काव्याची पद्धत होती ना, की डोळ्याची पापणी लवायच्या आत हल्ला करायचा आणि वाऱ्याच्या वेगानं परत फिरायचं, ही पद्धत प्राचीन काळात लिच्छवींमध्ये आढळते. एवढे शूर होते ते आणि तेवढेच संवेदनशील पण लोक होते ते. त्या काळात म्हणजे बुद्धांच्या काळात 2,500-3 हजार वर्षांपूर्वी ते गणराज्य होतं. तिथे इलेक्शन्स व्हायची, लोकप्रतिनिधी निवडले जायचे. अतिशय सुंदर अशी ती वैशाली नगरी होती. त्या वैशाली नगरीवर त्यांचा एका शत्रूचा डोळा होता, तो म्हणजे मगध देशाचा राजा अजातशत्रू. त्याला ती वैशाली नगरी जिंकायची होती. पण हे इतके बलाढ्य होते, की इतके शूर होते की ते त्याला शक्य होत नव्हतं. हे लिच्छवी लोक जेव्हा तथागत बुद्धांना अभिवादन करायला गेले होते, त्यावेळी तथागत बुद्धांनी त्यांना एक कळवळून, अतिशय तळमळीनं, अतिशय मायेनं एक सल्ला दिला होता. त्यांना सांगितलं होतं की एकीचं बळ ओळखा. कुठलाही समाज जेव्हा काही महत्त्वाच्या धाग्यांनी एकत्र घट्टपणे गुंफलेला असतो, तेव्हा त्याचा शत्रू कितीही बलाढ्य असला तरी तो त्यांच्यावर विजय मिळवू शकत नाही. जोपर्यंत लिच्छवी लोक तथागतांचा हा संदेश मानून ऐकून एकोप्यानं राहत होते, तोपर्यंत अजातशत्रू त्यांच्यावर विजय मिळवू शकला नव्हता. या अजातशत्रूचा एक मित्र होता, उच्चवर्णीय मित्र होता, वसक्कार नावाचा. याने एक प्लॅन रचला, याने एक डाव आखला, एक कारस्थान रचलं. तो या लिच्छवींमध्ये सामील झाला, तो त्यांच्यात मिसळला. हळूहळू त्यानं त्यांच्यात भांडणं लावायला सुरुवात केली, त्यांच्यात फूट पाडायला सुरुवात केली. लिच्छवींमध्ये फूट पडायला लागली. आणि जेव्हा वसक्काराला कळलं की आता व्यवस्थित हे सगळे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत, मग त्यानं अजातशत्रूला निरोप दिला की आता हल्ला कर तू. ज्यावेळी अजातशत्रू वैशाली नगरीवर चाल करून आला, त्यावेळी एकही लिच्छवी सरदार उभाच राहीना लढायला त्याच्या विरुद्ध. सगळे एकमेकांना म्हण, तू माझ्यापेक्षा शूर आहेस ना, तू लढ ना. दुसरा म्हणायचा, तू बघू ना माझ्याशिवाय काय करून दाखवतोयस ते. असं म्हणत अजातशत्रू विरोधात कुणीही लढायला उभं राहिलं नाही. कुठल्याही बळाशिवाय वैशाली नगरी अजातशत्रूच्या घशात गेली. आज याच गोष्टीची पुनरावृत्ती होती. वर्तमानातली ही वसक्कारी विचारधारा आहे ना, त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर ही त्रयी तोडली, ज्याचे परिणाम अख्खा देश भोगतोय. तिन्ही महामानवांच्या अनुयायांमध्ये उभी फूट पडली. आपण आपल्यातच भिंती उभ्या केल्यात आणि त्यामुळे आपणच गुलामगिरीत लोटले जातोय. कुठल्याही बळाशिवाय ही भूमी वर्चस्ववाद्यांच्या ताब्यात चाललेली आहे, जवळजवळ गेलेली आहे. काही त्यांना बळ लावायला लागलं नाही, फक्त तुमच्यात फूट पाडली. मग काय होतं? आजच्या आता वर्तमानात येऊया. जेव्हा परभणीला संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत मारला जातो. आंदोलन करायला कोण उतरतं? आंबेडकरी समाज फक्त, बाकीचे बघत राहतात. बीडला एक होतकरू तरुण उमदा सरपंच संतोष देशमुख निर्घृण पद्धतीने मारला जातो. फक्त मराठा समाज पेटून उठतो. मराठा आंदोलन सुरू झालं,
की कुठल्या तरी ओबीसी नेत्याला फूस लावली जाते, ओबीसींना भडकवलं जातं त्यांच्या विरोधात. मग काय, आपला एक माजी राज्यपाल येतो, तो उघड उघड सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंवर काही अर्वाच्य शब्दात बोलतो, काही विधानं करतो. आपल्या देशाचा एक उच्च पदस्थ नेता थेट संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी हिणकच वक्तव्य करतो, त्यांना कमी लेखतो. कुठला तरी एक माणूस जो ज्याला गुरुजी गुरुजी म्हणतात, तो सरळ सरळ महात्मा गांधींच्या मातेवर अश्लील आरोप करतो. इंद्रजित सावंतांनी छत्रपती संभाजी महाराजांचे गद्दार कोण होते हे शोधून काढलं, म्हणून प्रशांत कोरटकर सारखा एखाद्या नीच विचारधारेतल्या गटारातला किडा थेट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना शिवेच देतो. एवढंच नाही तर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचं चारित्र्य हनन करतो. तरी बहुजन समाज एकमेकांकडे बघतोय, तुझा महामानव आहे ना तू बोल, तुझा महामानव आहे ना तू बोल. आपल्याला कळत नाही की आपण आपल्या महामानवांच्या विचारांशी गद्दारी करतोय. त्यांना हे अपेक्षित नव्हतं. काय झालंय की त्यांनी आपल्याला शिकवलं, आपल्याकडे चांगली परिस्थिती आली, खिशात पैसा आला, खिशात खुळखुळणाऱ्या पैशानं आपला मेंदू बधीर करून टाकलाय. या महामानवांनी आपल्यासाठी काय केलं हेच आपल्याला माहित नाही. हे मूळ कारण आहे की कुठल्याही बळाशिवाय हे का आज संविधान संपवू पाहतात. बरं, संविधान संपवणं म्हणजे काय? लगेच त्याच्यावर नरेटिव्ह येतं की आम्ही नाही संविधान संपवत. अहो, एक कॉमेडियन येतो, एक कॉमेडियन सरळ सरळ काही काही गंमत करतो आणि त्यांच्यावर टीका करतो, तर त्या कॉमेडियनला सरळ सरळ मारायची भाषा केली जाते मंत्र्यांकडूनच. यालाच म्हणतात संविधान विरोधी बोलणं, वक्तव्य. आणखीन कसला पुरावा पाहिजे की संविधान संपवलं जातंय आपल्या डोळ्यासमोर? त्याची कारणं ही आहेत. त्यांनी उभी फूट पाडलेली आहे तुमच्यात. मराठा विरुद्ध दलित, दलित विरुद्ध ओबीसी. आता मराठा ओबीसी चाललंय, काही दिवसांनी कुठलं तरी एक प्रकरण काढतील आणि लगेच मराठा दलित सुरू होईल, काहीही सुरू होईल. आपण का त्याला बळी पडायचं? समोर कुठली गोष्ट आली की आपण लगेच का रिॲक्ट होतोय? आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या मेंदूत काहीतरी कचरा भरला जातोय. आपण सतत सजग राहिलं पाहिजे, हे आपण विसरतोय. सतत सजग राहिलं पाहिजे की त्यांच्याकडून कुठलं आता येणार आहे, काय येणार आहे. मध्येच एक बघा, तुकाराम महाराजांचा प्रक्षिप्त अभंग पसरवला आणि मुद्दाम दलितांना उचकवायचा प्रयत्न झाला. जगद्गुरु संत तुकोबाराय जे म्हणालेत की महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, असं म्हणणारे तुकोबाराय ते भेदभाव कधी करतील का? पण मुद्दाम उचकवण्याचा प्रयत्न होतो का? तर दोन्ही समाज आहेत ना, दोन्ही महामानवांचे अनुयायी, त्यांच्यात भांडण सुरू व्हावीत, म्हणजे वरच्यावर मलिदा तिसऱ्यांनाच खाता येतो, वर्चस्ववाद्यांना. हे कारस्थान आहे. म्हणून मेंदू जपा. आपल्या सगळ्यांनी मेंदू जपला पाहिजे. म्हणजे मी काही तुम्हाला उपदेश करत नाही, मीही स्वतःला सांगतोय. मेंदू हा खूप महत्वाचा अवयव आहे. डॉक्टर आहा साळुंखे तात्या म्हणतात, हे मी प्रत्येक ठिकाणी सांगतो कारण सांगणं गरजेचं आहे, की ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असतं ते लोकांच्या पहिल्यांदा मेंदूवर कब्जा करतात, त्यांचा मेंदू ताब्यात घालतात. म्हणजे काय, त्यांना स्वतंत्रपणे विचार करू देत नाहीत. ते म्हणतात हे असं असं आहे, हेच डोक्यात ठेवा. जसं मगाशी एक कोणाचा तरी भाषणात शब्द आला, कारण कार्य संबंध, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तपासायला सांगितलंय, ते आपण विसरून गेलोय. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणायचं. त्यांनी आपल्याला कारण कार्य संबंध, बरं कारण कार्य संबंध कुठून आलाय? तर बुद्धांनी सांगितलंय. कुठली गोष्ट घडते तर त्याचं मूळ शोधा. आज आपण काही नाही, आपण सरळ आपला मेंदू त्यांच्या ताब्यात दिलाय. त्यांनी सांगायचं आणि आपण उभं राहायचं. त्यामुळे आपल्यालाच फूट पडायला लागली. मेंदू आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे आपण. खूप महत्वाचा अवयव आहे मेंदू. किती महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो. आपलं शरीराचं जेवढं वजन असतं त्याच्यात 2% वजन फक्त मेंदूचं असतं. पण आपण जो श्वास घेतो त्यातला 25% श्वास फक्त ऑक्सिजन फक्त मेंदूला जातो. 14 अब्ज पेशी मेंदूत असतात. मेंदू ठरवतो की तुम्ही यशस्वी होणार आहे का अपयशी होणार आहे. मेंदू ठरवतो तुमचा उत्कर्ष होणार आहे का तुमची अधोगती होणार आहे. इतका मेंदू महत्वाचा आहे. त्या मेंदूत आपण काही भरून घेतोय आजकाल. त्याचा परिणाम आत्ता आपला संविधान, आपला देश आपल्या हातातून चाललाय. त्याचं कारण ते आहे कारण मेंदू आपण दुसऱ्याच्या ताब्यात दिलाय.
तथागत बुद्धांनी सांगितलं की पराधीनता हे दुःखाचं मूळ आहे. जगद्गुरु संत तुकोबरायांनी हेच अभंगातून सांगितलंय. साधन तयासी साधे रे स्वाधीन ज्याची बुद्धी, पराधीनता घात रे थोर जाण संबंधी. साधन तयासी साधे रे म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्याला मला जी गोष्ट पाहिजे ती साध्य तेव्हाच होते. स्वाधीन ज्याची बुद्धी, माझी बुद्धी जर माझ्या अधीन असेल तरच. तथागत बुद्धांनी हेच सांगितले ना, पराधीनता हे दुःख. तुम्ही पराधीन असाल, तुमच्या आयुष्यातले निर्णय जर तुम्ही घेत नसाल दुसराच कोणीतरी घेतोय. तुम्ही काय बोलायचं हे दुसराच कोणीतरी ठरवतोय. तुम्ही काय विचार करायचा हे तिसराच सांगतोय. हे दुःखाचं मूळ आहे आपल्या. आणि आज बहुजन समाज दुःखात आहे. त्याचं कारण ते आहे कारण आपण पराधीन झालोय. म्हणजे बुद्ध विचारांपासून लांब चाललोय. बुद्ध विचारांपासून लांब जाणं म्हणजे संविधानापासून लांब जाणं. मग आपण महामानवांचा जय जयकार करून काही उपयोग नाही. म्हणून मेंदू ताब्यात ठेवा आपला. तुमच्या मेंदूवर हल्ला कुठल्या मार्गाने केला जातोय? 3 मार्ग आहेत. व्हॉट्सॲप फॉरवर्ड, आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप नावाचं एक ॲप आहे. त्याच्यापेक्षा थोडा जास्त वापर आपल्या धडावर एक डोकं आहे, त्या डोक्यात एक मेंदू आहे, त्याचा करायचा. आपण काही मेसेज आला की आधी आपण तपासून बघायचं की याच्यामागं कारण काय असेल. हा मेसेज फॉरवर्ड करण्यामागचं त्याची चिकित्सा करायची, त्याच्या मुळाशी जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, जांचो परखो फिर मानो. त्यांनी सांगितलं ना, पहिल्यांदा चिकित्सा करा की हे खरं आहे का खोटं आहे. न्यूज चॅनेल्स, दुसरं म्हणजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते आता तुम्हाला ड्राईव्ह करतात. न्यूज चॅनल सांगतात की आज तुम्ही ह्या गोष्टीवर वाद घालायचा आहे. न्यूज चॅनलला कोणीतरी ड्राईव्ह करत असतं की आज ही बातमी फिरवा, आज याची मुलाखत घ्या. बरोबर ठराविक लोकांकडे बरोबर कॅमेरा वळतो बघा. अचानक कोणतरी टोपीवाला म्हातारा दिसायला लागतो, अचानक दुसराच कोणतरी दिसायला लागतो, चष्मेवाला माणूस, जाड चष्मेवाला. अचानक असं नाही अचानक दिसत, त्यांना आदेश गेलेला असतो की जा आज ह्याची मुलाखत घ्या आणि याला कुठला तरी वाद उकरून काढायला सांगा. मग तो वाद उकरून काढतो आणि आपण त्याच्यावरच भांडत बसतो. न्यूज चॅनल तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी ही साधनं आहेत. व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स, न्यूज चॅनल. तिसरं म्हणजे प्रोपोगंडा सिनेमे. आपल्या महामानवांवर जे सिनेमे येत आहेत ते वेड्यासारखे बघू नका. नाही बघितले तरी फरक पडत नाही, त्यांची पुस्तकं वाचा. त्या सिनेमांच्या माध्यमातून तुमच्या मेंदूत अलगदपणे त्या महामानवांचा जय जयकार करायचा, पण अलगद तुमच्या मेंदूत विष पेरायचं. 2-3 प्रसंगच खोटे असतात, पण त्या खोट्यातनं तुम्ही भरकटून जाता पूर्णपणे. तुम्हाला गुलाम बनवण्यासाठीचे हे 3 सापळे आहेत. प्रोपोगंडा सिनेमे, महामानवांवरचा कुठलाही सिनेमा आंधळेपणानं बघू नका. बघायचा असला बघा, एकतर बघूच नका. मी सांगेन आंधळेपणानं बघू नका. कितीही त्यात जय जयकार केलेला असू दे, काहीतरी एक गोष्ट अशी असते की ज्याच्यामुळे दंगल होणार. असं कुठली कलाकृती दंगल घडवते हो? कलाकृती प्रेम पसरवते. कलाकृती ही कुरूप मनातून नाही जन्माला येत, नितळ निर्मळ मनातूनच कलाकृती जन्माला येते. त्या कलाकृतीमध्ये हे वेदावे, द्वेष, मत्सर वगैरे असतात, पण अंतिमतः प्रेमाचाच संदेश असावा ना. अमुक एक सिनेमा आला आणि दंगल झाली, असं कसं होऊ शकतं? त्यामुळे कुठलाही महामानवांवरचा सिनेमा येऊ देत, एकतर बघू नका. बघायचं असलं तर फार मेंदूत घेऊ नका. पुस्तकं वाचा, त्यातली तथ्य तपासून घ्या. त्यात हे सांगितलं हे खरं आहे का, हे सांगितलंय. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली बरोबर तुम्हाला भरकटवलं जातं. हे गुलाम बनवण्याचे सापळे आहेत, हे कायम लक्षात घ्या. मेंदूत एक एक वाक्य त्यांचं भरून घेताना तपासून घ्या. कुणाचंही येऊ द्यात, माझ्याकडूनही येऊ द्यात. म्हणजे तथागत बुद्ध पण म्हणतात की माझ्यावर जसं तसा विश्वास ठेवू नका. ते तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर घासून मग विश्वास ठेवा. तथागत बुद्धांनी पण सांगितलं, हे सगळ्यांनी सांगितलंय. त्यामुळे आपण यांचं का ऐकतो? त्याच्यामुळे हे सगळं व्हायला लागलंय. मुळाशी आपण जातोय की हे का व्हायला लागलंय. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढ्या गुलामगिरीच्या जोखडात जाऊ नये असं वाटत असेल तर या सापळ्यात अडकू नका. आपला मेंदू आपल्या स्वाधीन ठेवा. एक डॉक्टर आह साळुंके एक खूप छान उदाहरण देतात कोथिंबीरीच्या काडीचं, की कोथिंबीर ज्यावेळी जेवणात आपण टाकतो, कोथिंबीर केवढीशी असते? एवढी एवढीशी कोथिंबीर असते. आपली आई काय करते हो? ती त्यातली सडलेली पानं वेगळी करते, त्यातली मुळं वेगळी करते, त्यातले जाड 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 देठ असतो तो वेगळा करते आणि ती कोथिंबीर जेवणात टाकते. कोथिंबीरीचं जेवणाचं स्थान काय? अगदी नगण्य. कोथिंबीरीची चव किंवा कोथिंबीरी समजा तिनं त्या मुळांसहित अशी जशी तशी कोथिंबीर टाकली, थोडंसं पोट बिघडेल, फार काय होणार नाही. पण तरीही आई ते निवडून कोथिंबीर टाकते, कारण ती पोटात जाणार असते.
पोटात जाणाऱ्या अन्नाची एवढी आपण जर काळजी घेतो तर मेंदूत जाणाऱ्या गोष्टीची किती काळजी घेतली पाहिजे. मेंदूत आपण काही भरून घेतोय कचऱ्यासारखं. जो मेंदू आपलं व्यक्तिमत्व घडवणार आहे आणि बरोबर तोच मेंदू त्यांनी कब्जात घेतलाय. त्यामुळे ही दरी मिटवा, टोकदारपणा एकमेकांच्या समाजाविषयीचा सगळा काढून टाका. बहुजनांनी काही हेवे दावे द्वेष ठेवू नका. जर भीमशक्ती आणि शिवशक्ती एक झाली तर कुठल्याही राजकीय सत्तेपेक्षा तिची ताकद मोठी असेल. काही गरज नाही सत्ता पण असण्याची, फक्त शिवशक्ती आणि भीमशक्ती एक झाली पाहिजे. हे बहुजन आहेत सगळे आपले, ते सगळ्यांनी एक झालं पाहिजे. आता काहीही हेवे दावे असतील अजिबात उकरून काढू नका. म्हणजे मला ज्यावेळी धम्म परिषदेत व्याख्यानाला बोलवतात, मी पुन्हा पुन्हा विचारतो की तुमच्या सगळ्यांचं एकमत झालंय का की बाबा मी यावं धम्म परिषदेत म्हणून. तर मला बोलवतात, ते हक्कानं बोलवतात. मी सांगतो की मला ते सांगावं लागतं, मी ते मानत नाही, मी सांगावं लागतं की मी मराठा आहे तरी या म्हणतात तेव्हा मी जातो. तर माझ्यावर बरेच जण टीका करतात की तू ये ना धम्मात, मग एवढं धम्माचं कौतुक करतोस. असा टोकदारपणा नका ठेवू. धम्म हा फुलाच्या सुवासासारखा आहे हो, तो मला आकर्षित करून घेतो. धम्म कुणालाही आकर्षित करून घेऊ शकतो, त्याच्यावर जबरदस्ती नका करू. मी बुद्धांचा आहे, बुद्ध माझा आहे, बस हे मला कळतं. बुद्ध विचार मला पटतो. वारकरी संप्रदायाने बुद्ध विचार अलगदपणे आणलेला आहे. तुकोबराय विठ्ठलामध्ये पण बुद्धाला बघत होते. आता त्यातला टोकदारपणा काढून टाकूया आपण. आपल्यात जे काय असेल ते आपण नंतर बघूया. आपला शत्रू ओळखा पहिला. शत्रू फार मोठा आहे, त्यानं बरोबर आपल्यात बरोबर भांडणं लावून वाद उकरून काढून आपल्याला वेगळं करून स्वतः बसलाय त्याच्यावर. तर हे ओळखा बस. मला बाकी काही सांगायचं नाही. आपण बाकी सुजाण आहात आणि इथं जमलेली माणसं बंडूजी कमी नाहीत, खूप माणसं आहेत ही आणि खूप मोलाची माणसं आहेत की एवढा वेळ बसून सगळ्यांची भाषणं ऐकतायत आणि एवढे मन लावून रिस्पॉन्स देत आहेत. खूप यातून मोठा परिणाम होणार आहे. मी एक साधा कलाकार आहे. मी निर्णय घेतला, जर सर म्हटले की मला कफल्लक केलं, पण मला वाटतं की मी खूप श्रीमंत झालोय त्यानंतर. एवढं प्रेम कुणाला मिळतंय आजकाल? कुठल्या कलाकाराला मिळणार आहे एवढं प्रेम? कुठल्या कलाकाराला मिळणार आहे? जो काल कोल्हापुरात भाषण करतो, आज चंद्रपुरात भाषण करतोय, परत परवा पुसदला करणार आहे, मग धुळ्यात करणार आहे. कुणाला एवढं प्रेमानं बोलवून घेतात माणसं? हे प्रेम लाख मोलाचं मिळतंय मला. शेवटी कलाकार कशासाठी कलेच्या क्षेत्रात जातो? आम्हाला लोकप्रियता मिळावी, हे मूळ हेतू सगळ्यांचा तो असतो. ती मला मिळते आणि माझ्या कलेच्या माध्यमातूनच, ही जी माझी कला आहे, संभाषण कला आहे आणि माझी बुद्धी, याच्या माध्यमातूनच मी तुम्हाला विचार सांगतोय ना महामानवांचे. याच्यासारखा दुसरा अभिनयाचा आनंद कुठला असेल? तर तो मी घेतोय. म्हणजे एक शेर मला आठवतं की माना के मुश्ते खाक से बढ़कर नहीं हूं मैं. मुश्ते खाक, खाक म्हणजे माती, मुष्ट म्हणजे मूठ. एका मुठभर मातीपेक्षा जास्त पात्रता माझी नाही, तरी मला तुम्ही इकडे का बोलवताय? माना के मुश्ते खाक से बढ़कर नहीं हूं मैं, लेकिन किसी हवा के रहमो करम पर नहीं हूं मैं. कुठली हवा येईल आणि मला उडवून घेऊन जाईल एवढा मी कमकुवत नक्कीच नाही. माझा एक बाणा आहे, जो तथागत बुद्धांपासून आलाय, जगद्गुरु संत तुकोबरा यांच्या विचारांपासून आलाय, शिवशाहू फुले आंबेडकरांपासून आलाय. तो बाणा आपण सगळे जपूया, एक राहूया, एकजुटीनं लढूया, सगळे हेवे दावे बाजूला ठेवूया. मला माहिती मी जे हे करतोय त्याचे खूप परिणाम मी भोगतोय. सरांनी काही छोटे मोठे सांगितलेत, पण मी ते भोगूनही मी हे करतोय. माझ्या काही गोष्टींचा त्याग करून मी हे करतोय. त्याचा मोठेपणा नाही, उलट मला अभिमान आहे की मी हे करू शकतोय. मला या काळानं ती संधी दिली. हा काळ मी संधी म्हणून बघतोय. मला असं एकच फक्त तुमच्याकडून प्रेम असंच मिळत राहू द्यात. खूप प्रसंग येणार आहेत, ते लोक मला बदनाम करायचा आणखीन प्रयत्न करणार आहेत, माझ्यावर काही वाटेल ते प्रसंग येतील, त्यावेळी फक्त प्रेम राहू द्यात तुमचं माझ्या पाठीशी. एवढंच मला सांगायचं आहे. या प्रेमानं तुम्ही मला इथे चंद्रपूरला बोलवलं, माझ्या अख्ख्या फॅमिलीला घेऊन तुम्ही इथं बोलवलं सगळ्यांना. म्हणजे बंडूजींनी तर आमची विमान प्रवासाची सोय केली, पण म्हटलं या फॅमिलीला घेऊन तुम्ही. तर हे प्रेम मला खूप मोलाचं आहे. ते आयुष्यभर मी काळजात जपून ठेवीन. तुम्ही जेव्हा कधी इथं बोलवाल तेव्हा मी येईन, कारण ही आपली आंबेडकरी अस्मिता आहे, ती आपण कधी संपू द्यायची नाही. मला इथं बोलवलं, तेवढा सन्मान दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय शिवराय, जय भीम.